फर्स्ट ऑफ ऑल प्लीज लेट मी नो तुमच्यापैकी काही जणांना कुठल्याही प्रकारची अडचण झाली इक्लिप्स डाउनलोड करायला. नॉट एक्झॅक्टली इक्लिप्स. इक्लिप्स मी यामुळे म्हणतोय कारण स्प्रिंग बूटचा जो टूल आहे ना तुम्हाला वापरायला सांगितलेला मी STS नावाचा जो शेअर केला होता काल ग्रुपवरती, तर त्याचा यूज खऱ्या अर्थानं काय म्हणतात त्याला, इक्लिप्स प्रमाणेच आहे. इक्लिप्सच आयडिया आहे ते, फक्त त्याला थोडा स्टार्टअप वगैरे स्क्रीन वेगळा दिलाय. तर मला प्लीज कन्फर्म करा कोणाला काही अडचण गेली आहे का, जेणेकरून मग मी पुन्हा एकदा थोडंसं फास्ट मध्ये रिवाइज करतो. म्हणजे इन्स्टॉलेशन प्रोसेस त्याची, त्याच्यानंतर वर्किंग कसं करायचं किंवा डाउनलोड कसं झाल्यानंतर काय करायचं त्यासाठी, बाकी काय नाही. सॉरी हा तुमच्यापैकी कोण बोलते मला कळू देत एक मिनिट. सॉरी, मला आवाज फार अडकत येतो तुमचा. हॅलो. तुम्ही चॅट मध्ये टाकता का प्लीज मेसेज, कारण मला आवाज काहीच कळत नाही, सॉरी त्याबद्दल. मला एकट्यालाच प्रॉब्लेम जातोय की बाकीच्यांना पण आवाज येत नाहीये त्यांचा? सर त्याचा आवाज नाही येत आहे, त्याच्या नेटवर्क मध्ये इश्यू आहे. ते कदाचित, हा. नाही, ठीक आहे. प्लीज दीपाली, हा ओके. दीपाली प्लीज कन्फर्म करा परत एकदा माझा आवाज येतोय का, कारण येतोय. सगळ्यांना आवाज. ओके 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 ओके. एक्सप्लेन करायचं आहे, आदिनाथचा मेसेज आहे की स्प्रिंग बूट कसं यूज करायचं तुम्हाला किंवा त्याचं इन्स्टॉलेशन काय. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपण सगळ्यात पहिल्यांदा मी जी लिंक तुम्हाला शेअर केली होती ना, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, जसं मी हे काल केलेलं. ठीक आहे. डाउनलोड झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय आहे की याला डबल क्लिक करून जस्ट स्टार्ट करायचंय. ठीक आहे. बऱ्याचदा तुम्हाला तो काय करेल, तुम्हाला तो बऱ्याचदा असंही करू शकतो की सिक्युरिटी कन्सर्न म्हणून तो तुम्हाला विचारेल की ऍप्लिकेशन रन करायचे की नाही, म्हणजे विंडोजचा जो स्मार्ट स्क्रीन प्रकार म्हणतो आपण तो वाला. जर तुम्ही याच्या उलट लिनक्स कडे गेलात किंवा मॅक कडे गेलात तर तुम्हाला ते कमांड लाईन मधनं डबल क्लिक करून होणार नाही शक्यतो. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले त्याला कमांड लाईन मधनं chmod प्रॉपर्टी वापरून त्याचे एक्झिक्युटेबल राईट्स ऑन करावे लागतील रूट ऍडमिनने. ओके. त्याच्यानंतर तुम्ही त्याला .sh कमांड वापरून ते रन करू शकता. sh स्पेस फाईलचं नाव, कारण तिकडे sh असतं. मॅक मध्ये आय गेस DMG फाईल असेल एक्झिक्युशन साठी. जार तर आहेच, म्हणजे जार दोन्हीकडेही चालते नो डाऊट, तिन्हीकडेही चालते तशी. तर डबल क्लिक असेल तर एक्झिक्युटेबल आहे, पण नसेल तर तुम्हाला तो chmod ने एक्झिक्युशन साठी इनेबल करावा लागतो. त्यानंतर मी जस्ट ओके करतोय आता, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक्सट्रॅक्शन झालेलं आहे. ठीक आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ द एक्सट्रॅक्शन तुम्हाला ते ओपन केल्यानंतर इकडे दिसेल एक स्प्रिंग टूल सूट 4. याला STS असं शॉर्टकट मध्ये म्हणतात. ठीक आहे. आणि हा 4 व्हर्जन म्हणजे त्याला 4.22 आहे. याला डबल क्लिक करून जर तुम्ही स्टार्ट केलात तर तुम्हाला जवळपास त्याचा वर्किंग एरिया जो आहे ना तो सेम दिसेल ऍज कम्पेअर टू इक्लिप्स. मी त्याला ओपन करतो अजून, जस्ट मला दाखवतो कन्फर्मेशन साठी. इथे सुद्धा बघा तुम्हाला तो वर्क स्पेस विचारतोय, फक्त नाव बदललंय, ऍप्लिकेशनचं टायटल बदललंय माझ्या. बाकी UI वगैरे आतमध्ये गेल्यानंतर जवळपास सेमच असणार. ठीक आहे. मी जस्ट एक कन्फर्मेशन साठी घेतोय, तुम्हाला दाखवतो. स्प्रिंग बूट डेमो 1 असं नाव दिलेलं. ठीक आहे. याला लॉन्च म्हटलंय. आता लॉन्च केल्यानंतर ऍप्लिकेशन बनणार नाही, ऑब्व्हियसली ऍप्लिकेशन आपल्याला बनवावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे. बघा मी मॅक्झिमाइज करतो विंडोला, सेम कॉन्सेप्ट आहे, म्हणजे UI जवळपास सेम आहे स्प्रिंग बूटचा. इथे तुम्हाला डावीकडे प्रोजेक्ट एक्सप्लोरर आहे, त्याला पॅकेज एक्सप्लोरर पण म्हणतो आपण. ठीक आहे. खाली तुमचा हा काय म्हणतात एक प्रकारचा कमांड लाईन एडिटर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्टचा स्टेटस बघू शकता, एरर बघू शकता. राईट हँड साईडला आउटलाईन्स आहेत, कोणता ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय, कोणता एलिमेंट सिलेक्ट केलाय त्याची डिटेल दिसते, प्रॉपर्टी दिसते. हा मिडल सेक्शन जो दिसतोय तुम्हाला, हा वाला
आपण याला वर्किंग एरिया किंवा एडिटर पॅनल म्हणू शकतो. ठीक आहे. आता प्रोजेक्ट बनवायचा आहे आपल्याला पहिल्यांदा. ठीक आहे. तर प्रोजेक्ट बनवताना एक कमांड असते बेसिकली. त्या बेसिक कमांडला म्हणतात जनरली स्प्रिंग बूट इनिशियलायझर. ठीक आहे, इनिशियलायझर. तर इनिशियलायझर काय असतं, तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टला लागणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ना, त्या सगळ्या तो स्वतः डाउनलोड करतो. आणि एक बेस्ट बेनिफिट काय आहे स्प्रिंग बूटचं, एक तर लाईट वेट आहे आणि इंटिग्रेटेड टॉमकॅट अपाचेचा त्याला सपोर्ट दिलेला आहे. ठीक आहे. आता मी काय करतो इथे बघा, क्रिएट स्प्रिंग बूट प्रोजेक्ट म्हणतो, दिसतंय क्रिएट न्यू स्प्रिंग प्रोजेक्ट. याला जे स्टार्ट केलं, स्टार्ट केल्यानंतर तो सर्व्हिस युआरएल विचारतोय मला कुठून उचलायचंय. तर सर्व्हिस युआरएल जनरली हाच राहणार आहे तुमचा, हा बदलणार. पण समजा काही कारणामुळे ह्या सर्व्हिस युआरएल ला काही इश्यू गेला किंवा ही वेबसाईट डाऊन असेल, तर तुम्ही इथनं तुम्हाला अल्टरनेटिव्ह सोर्सेस मधून डाऊन वेबसाईट सर्च करू शकता. बट त्यासाठी ती पहिले ऍड करावी लागेल प्रिफरन्सेस मधनं जाऊन किंवा न्यू इन्स्टॉल सॉफ्टवेअर्स मध्ये जाऊन. जशी ती ऍड केली तसं तुम्हाला त्याच्यात मॅनिप्युलेशन साठी किंवा सिलेक्शन साठी फाईल मिळून जाईल. सेकंडली, इथे तुम्हाला प्रोजेक्टचं टायटल विचारतोय तो, जसं की आता इथे डेमो विचारलंय, मी वर्क स्पेसला नाव दिलंय माझ्या डेमो. वर्क स्पेस म्हणजे एक फोल्डर आहे ज्याच्यामध्ये मी माझे स्प्रिंग बूटचे प्रोजेक्ट बनवतोय. त्यातला पहिला असणार माझा युजर मॅनेजमेंट, असं काहीतरी दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली लोकेशन विचारलंय त्याने. ही स्टेप फार महत्वाची बरं का, ही स्टेप समजावून घ्या, कारण ह्या स्टेपमध्ये तुमचे मॅक्झिमम कामं होऊन जातात. ठीक आहे. लोकेशन तर बाय डिफॉल्ट आहेच, जसं डॉक्युमेंट्स मध्ये स्प्रिंग बूट माझ्या फोल्डरचं नाव, पॅकेजचं नाव किंवा वर्कस्पेसचं नाव आणि नंतर माझ्या प्रोजेक्टचं नाव आलं. याला अल्टरनेटिव्ह तुम्ही देऊ शकता. टाईप, टाईप मध्ये तुम्हाला इथे त्यांनी विचारलंय 3 प्रकार. पहिला म्हणजे ग्रेडल ग्रुबी, ग्रेडल कॉटलिन आणि ग्रेडल सॉरी नंतरच दिलंय मावन. याला मावन पण म्हणतात, मेवन पण म्हणतात किंवा मावेन पण म्हणतात. प्रोनाउन्स प्रत्येकाचा वेगळा आहे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन देतो मी त्याचं. कन्फर्म करतो मी, स्क्रीन रेकॉर्ड होतीये का? हा, होतीये. येस, आय गेस कल्याणी. येस, विचारा. सर ते रेकॉर्डिंगचंच विचारायचं होतं. अच्छा आणि अच्छा, सर हो. आपल्याला मॅन्युअली जर आपल्याला जसं डी ड्राईव्ह वगैरे सिलेक्ट करायची असेल तर ते मग प्रोजेक्ट, अनचेक करायचं का? हा, तुम्ही याला हा यूज डिफॉल्ट लोकेशन अनचेक करायचा आणि इथनं ओके. तुम्हाला तो ब्राउज करायचा. आणि सर मला एक प्रश्न होता, जसं आपण स्प्रिंग टूलसूट इन्स्टॉल केलं, हम्म. तर तू जसं सी मध्ये आहे त्याचं सगळं, आणि पण आपण वर्कस्पेस क्रिएट करतोय डी मध्ये, तर ती वर्क करते ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही जात ना? नाही नाही, काहीच इश्यू नाही, काहीच इश्यू नाही. ओके. कारण जनरली सी मध्ये खूप जास्ती डेटा स्टोअर होतो, तर मग ते खूप जास्ती ऑक्युपाय करतं ना हो ते हो हो. डिस्क. सो दॅट्स वाय डी मध्ये प्रोजेक्ट केला आणि सी मध्ये त्याचे इन्स्टॉलेशन म्हणजे चालेल ना. चालतं ना? हो हो, आता मी एक काम करतो, त्याच्याच कन्सर्न वरून आपण एक काम करूया. ही प्रोजेक्टची फक्त डिरेक्टली मी कॅन्सल करतो क्रिएशनची. आपण न्यू ओके. प्रोजेक्ट परत करायला घेऊया, म्हणजे न्यू वर्क स्पेस. ठीक आहे. त्याच्यात बघा स्विच टू वर्क स्पेस विचारले मला त्याने. ऑर्डर, फाईल मध्ये गेलो मी. ठीक आहे. म्हणजे काही जणांचं लक्ष नसेल तर पुन्हा सांगतो. फाईल, स्विच वर्क स्पेस, अदर. आता जसं तुम्ही म्हणतात की मला चेंज करायचं आहे, आता माझं ऍप्लिकेशन सी ड्राईव्हला इन्स्टॉल आहे, पण मला माझे सगळे प्रोजेक्ट डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह किंवा अल्टरनेटिव्ह सोर्सला ठेवायचे. सो मी इथे ब्राउज करतो, डिरेक्टरीला आलो, इथे आलो. फॉर एक्झाम्पल आता मी इथे एक फोल्डर बनवतोय ई ड्राईव्ह मध्ये, स्प्रिंग बूट प्रोजेक्ट्स. ठीक आहे. आणि जस्ट याला सिलेक्ट केलं. आता माझा वेब म्हणजे माझा वर्क स्पेस काय झाला, स्प्रिंग बूट प्रोजेक्ट ई ड्राईव्ह आहे. ओके. आता मला काय करायचंय, इथे याला मी लॉन्च म्हणलं. आता माझा वर्क स्पेस स्विच झाला त्या लोकेशनला. मी जर बघितलं तर इथे मला एक फोल्डर बनलेलं असणार स्प्रिंग बूट नावाचं, आणि ज्याच्यामध्ये एक फाईल बनते बघा, एक फोल्डर बनतो मेटा डेटा नावाचं, जे की इक्लिप्सच्या ऍप्लिकेशनचा जो लॉन्चर आहे त्याच्यासाठी हा रीड करतो सगळं मेटा डेटामध्ये, की काय काय प्रोजेक्ट्स आहेत, कोणते कोणते व्हर्जन्स आहेत, किंवा त्याच्यात काय काही प्लगइन्स टाकलेत का तुम्ही, ते सगळं तू मॅनेज करून घे. आता त्याच्यात अजून बाकी प्रोजेक्ट ऍड होतील माझे, वन बाय वन मी तुम्हाला दाखवत जाईल ती स्क्रीन पण. सेम. आता क्रिएट न्यू स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट म्हणतो मी परत एकदा. आपण आलेलो कुठपर्यंत, व्हर्जन पर्यंत. ठीक आहे. मी प्रोजेक्टचं नाव देतोय पुन्हा युजर मॅनेजमेंट. जसं तुम्ही पुन्हा म्हटलं
की तुम्हाला अल्टरनेटिव्ह अजून वेगळा करायचं तर तुम्ही फोल्डरचं डिरेक्टरी पण चेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सॉरी. हा, तर मी बोलत होतो टाईप्स बद्दल. ऍक्च्युली टाईप्स काय आहेत, हे जे तुम्हाला दिलेत ना, ग्रेडल ग्रुवी, ग्रेडल कॉटलिन आणि ग्रेडल मेन किंवा मावेल. ओके, हे काय करतात ऍक्च्युली, हे पॅकेज मॅनेजर्स आहेत, हे पॅकेज मॅनेजिंग टूल्स आहेत. बऱ्याच जणांचा कॉन्सेप्ट काय होतं की हे एक प्रकारचं कंपायलर आहे का, नाही, कंपायलर जावा आहे माझा. कंपायलर, इंटरप्रिटर, कन्व्हर्टर, ट्रान्सलेटर हा जावा आहे, लक्षात घ्या. हे काय आहेत, तर हे आहेत माझे एक प्रकारचे पॅकेज मॅनेजर, म्हणजे पॅकेज मॅनेजिंग टूल्स आहेत हे. हे काय करतात, तुम्हाला लागणारे जे काही पॅकेजेस आहेत, थर्ड पार्टी टूल्स आहेत, तुम्ही फक्त तुमच्या सेटिंग फाईलमध्ये, प्रॉपर्टी फाईलमध्ये, कॉन्फिग फाईलमध्ये सेट करा, प्रोजेक्ट बिल्ड करा, तो लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली डाउनलोड करतो इफ इंटरनेट इज कनेक्टेड. ठीक आहे. हम्म. इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स मला सांगा, मी अजून थोडं डिस्कस करेल पुढे, डोंट वरी. मग सर सध्या आपण ग्रॅडल मध्ये बनवणार की मावेन मध्ये? आपल्याकडे दोन्ही तिन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मी तेच म्हणतोय. असं काही कंपल्शन नाही की त्याला हेच पाहिजे तेच पाहिजे, आपण कोणतंही घेऊ शकतो. बट बघायला जर गेलात, ऑनेस्टली जर बघायला गेलो आपण, तर आपण मावेन वापरू शकतो. ओके. कारण सर यामध्ये ग्रॅडल आणि मावेनसाठी आय थिंक एक फाईल असते ती वेगळी असते, त्याच्यामध्ये काहीतरी थोडा डिफरन्स असतो ना? किंचितसा असतो. मावेन मध्ये काय आहे, एम डॉट प्रॉपर्टी असते जनरली, किंवा पॉम डॉट एक्सएमएल असते, सॉरी. आणि ग्रॅडेल साठी ग्रॅडल डॉट बिल डॉट ग्रेडेल असते. ओके ओके. हा, ओके ओके. बिल डॉट ग्रेडल आणि पॉम डॉट एक्सएमएल अशा दोन कॉन्फिगरेशन फाईल्स. म्हणजे खूप असा मेजर डिफरन्स नसेल ना? नाही नाही, काहीच नाही, काहीच. मी दोघांमधले डिफरन्स दाखवेन. मी जनरली याला सध्या मावेनचा एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो, आणि माझ्याकडे ओके. अँड्रॉइडचा प्रोजेक्ट आहे. मी त्याची ग्रेडल फाईल पण तुम्हाला दाखवेल, म्हणजे चेंजेस काही नसेल. आपण हवं तर अल्टरनेटिव्हली पुन्हा ग्रेडल प्रोजेक्ट बनवू मावेनच्या ऐवजी स्प्रिंग बुटचा, आणि मग कॉन्फिगरेशन चेक करू कसे असतात तर. ओके. येस सर. हा, मग सध्या मी मावेन निवडतो. पॅकेजिंग टाईप मी निवडलाय जार. अर्थात मला जार फाईलच लागतील माझ्या सगळ्या कंपाईल केलेल्या किंवा थर्ड पार्टीच्या मी घेऊन त्या. अल्टरनेटिव्हली मी याला वॅर फाईल पण बनवू शकतो, जसं मी म्हटलंय जारच्या ऐवजी वार पण घेऊ शकतो. बट मोस्टली जार फाईल सिलेक्ट करत जा, कारण जार फाईल ह्या सगळीकडे इझिली अवेलेबल होतात. वार फाईल जनरली आपण वेब आर्काईव्ह मध्ये म्हणतो. तर वेब आर्काईव्ह मध्ये कन्सेप्च्युअली जर विचार केला तर डॉक्युमेंटेशन नसतं त्याच्यात कोणत्याच प्रकारचे. एनी हाऊ फक्त आणि फक्त वेब कंटेंट असतात. वेब कंटेंट म्हणजे वेबसाईट तुमच्या डिप्लॉय करून ठेवलेल्या असतात, पॅकेज करून ठेवलेलं असतं त्याचं एक्झिक्युशनसाठी. तुम्ही जावाचं कोणतं व्हर्जन वापरणार आहात तुमच्या ह्या प्रोजेक्टसाठी, तुम्ही इथं निवडायचं आहे. आता मिनिमम सपोर्ट त्यांनी दिलाय 17, 21 आणि 22, जे दिलेत ते. ठीक आहे, त्यापैकी एक तुमच्या सिस्टीमला कोणता तरी इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. जावा ऍज युजल, जसं सांगितलं मी, जावा आहे. अल्टरनेटिव्ह तुम्हाला जर कॉटलिन येत असेल, प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. एनिथिंग इज रिटर्न इन द ऑब्जेक्ट ओरिएंटेड इट सेल्फ. सॉरी. आणि ग्रुवी सुद्धा एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, डेव्हलप बाय ओरॅकल ऍज वेल. म्हणजे ऑफिशियली ओरॅकल डेव्हलप नाही करत ग्रुवी. ग्रुवी काय तरी कॉन्ट्रीब्युशन आहे ओरॅकल कडनं ग्रुवीसाठी. आता ह्या दोन माहिती आहेत आपल्याला. ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला पण ग्रुवी बद्दल काही नॉलेज नाही ट्रुली. मी कॉटलिन आणि जावा बद्दल सांगू शकतो, पण आपला प्रोजेक्ट तसा जावाचा आहे, त्यामुळे आपण जावा बघूया. आता ग्रुप म्हणजे असं काही वेगळं नाहीये खऱ्या अर्थानं. ग्रुप म्हणजे आपले पॅकेजेस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी एक पॅकेज बनवतो, जसं की पॅकेज कॉम डॉट. आता कॉम डॉट दरवेळेस वापरलं पाहिजे असं काही नाही. दरवेळेस तुम्ही कॉमने सुरुवात करा असं पण नाही. आता मी इन का नाही वापरलं सुरुवातीला, याच्या मागे एक रिझन आहे. इन कीवर्ड जो आहे ना, आय एन नावाचा, हा लूप्स मध्ये पण वापरता येतो. जसं मी मागे म्हटलंय, आपलं पेंडिंग आहे, माझ्या लक्षात अजून पण येतो. फॉर इच लूप आणि कलेक्शन क्लासेस, कलेक्शन लायब्ररीज आपल्या बाकी आहेत. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इन यूज होणारच आहे. सो त्यामुळे इन जनरली काय असतं, प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक इनबिल्ड वर्ड आहे स्वतःकडे, त्याला आपण कीवर्ड म्हणतो. तर तो कीवर्ड जनरली काय असतो, रिझर्वड असतो. त्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट होऊ नये म्हणून आपण इन शब्द वापरणार. नाहीतर काही जण म्हणतील की सर आमच्या वेबसाईटचा जर ऍड्रेस एबीसी डॉट इन आहे,
तर मी इन डॉट एबीसी वापरू शकतो. आता काही हरकत नाही, तुम्ही बिनधास्त वापरू शकता. बट काय होतं, कंपाईल करताना कुठेतरी ह्या इनला प्रॉब्लेम जातो. तर त्यापेक्षा तुम्ही ORG वापरा, कॉम वापरा. बरं नाही वापरलं तर काही प्रॉब्लेम नाही. असं काही नाही की सुरुवातीला कॉम ORG, इन, बीज असं काही यायलाच पाहिजे, असं काहीही नाही. पॅकेजेस म्हणजे काय, सिम्पली फोल्डर्स आहेत. त्या फोल्डरच्या नावावर तुम्ही काही देऊ शकता. ते ते काहीतरी ट्रेंडिंग झालंय कशामुळे पहिल्यापासून मला आठवत नाही का, कोणी केलं ते डेव्हलप. ते सगळ्यांचं सेम आहे. आता मी ते फक्त टॅग टू टेम्पररी माय डॉट पॅकेजेस तरी चालतं. म्हणजे पॅरेंट पॅकेज कोणता आहे माझा, माय नावाचं, आणि सब पॅकेज काय माझा, पॅकेज. इथे आर्टिफॅक्ट तुमच्या प्रोजेक्टचं टायटल, त्याच्यानंतर तो डिस्प्ले करताना काय डिस्प्ले करेल, फाईल्सला काय नाव येईल. चालेल. गाईज प्लीज 2 मिनिटं होल्ड करा माझ्यासाठी. मी लगेच वापस येतो. 2च मिनिटं फक्त, जास्त नाही. यस, सॉरी गाईज. हा, तर मग आपण बोलत होतो की आर्टिफॅक्ट बद्दल. आय ऑडिबल ना? Yes, येस sir. सर. थँक्यू थँक्यू. तर आपण बोलत होतो आर्टिफॅक्ट. ऍक्च्युली आर्टिफॅक्ट काय असतं की तुमच्या प्रोजेक्टला एक हेडिंग जे म्हणतो ना आपण, आयडेंटिफिकेशन ह्या नावाने मिळतं. ओके, म्हणजे एक प्रकारचं तुमचे हे टायटल म्हणू शकता तुम्ही, किंवा एखाद्या प्रकारचं तुम्ही याला ग्लोबल एक नाव देऊ शकता. ग्लोबल रिपॉझिटरीला तुम्ही हे नाव द्याल असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. त्यानंतर त्याचं एक व्हर्जन म्हटलं. व्हर्जन आता तुम्हाला नावाचं व्हर्जन माहितच आहे, ऍप्लिकेशन व्हर्जन असतात. कोणत्याही ऍप्लिकेशनचं एक पर्टिक्युलर व्हर्जन असतं. जसं की आता हे डाउनलोड मध्ये जर मी गेलो आणि स्प्रिंग बूट ऍप्लिकेशनला जर मी राईट क्लिक केलं, त्याच्या प्रॉपर्टीला बघितलं, तर इथे बघा मला डिटेल्स मध्ये कसं व्हर्जन दिसतं, फाईल व्हर्जन. याच्यात दिसत नाहीये अनफॉर्च्युनेटली. पण ठीक आहे, कारण आता जसं जावा मध्ये तसे ती जास्त मॅनेज करत नसतील कदाचित. अजून कसं काय आहे का माझ्याकडे एखादं, हे ओबीएसचं आहे, इन्स्टॉलेशन केलं त्या दिवशी. हे बघा, फाईल व्हर्जन 30.1.1.0. ऍक्च्युली हा मेजर म्हणजे ऍप्लिकेशन व्हर्जन आहे. मेजर, मायनर, त्यानंतर बिल्ड आणि रिव्हिजन, असे 4 नंबर असतात त्या सिक्वेन्स मध्ये. लक्षात ठेवा, मेजर, मायनर, बिल्ड आणि रिव्हिजन. आय गेस रिव्हिजन आणि नंतर बिल्ड. शेवटच्या 2 मध्ये फक्त मी कदाचित चुकत असेल. बिल्ड आणि रिव्हिजन आगे मागे असू शकतात त्याच्या एकमेकांच्या. तिथे तुम्हाला हे 4 नंबर दिसतात, पण तुम्हाला असं काही गरजेचं वाटत नाही की 4 नंबरचं तुमचं ऍप्लिकेशन असावं. तुम्ही 3 मध्ये पण घेऊ शकता, तसं सगळं दिसतंय. ठीक आहे. स्नॅपशॉट, आपल्या केसमध्ये आपण त्याला एक बीटा व्हर्जन म्हणतो. बीटा व्हर्जन इन द सेन्स टेस्टिंग साठी जे आपण वापरतो ते. ठीक आहे, स्नॅपशॉट म्हणते. पण याला नॉर्मल ठेवायचं असेल तुम्ही नॉर्मली ठेवू शकता. प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन काय, डेमो प्रोजेक्ट फॉर स्प्रिंग बूट. माझं म्हणणं आहे की स्प्रिंग बूट प्रोजेक्ट फॉर युजर मॅनेजमेंट, असं काहीतरी नाव दिलं मी. आता पुन्हा म्हणतो पॅकेजचं नाव विचारतोय, वरती जसं विचारलं तसं, तर सेम मी याला कॉपी पेस्ट करतोय. आणि असंही नाही की सेम ठेवलंच पाहिजे. माझा पॅरेंट ग्रुप हा आहे, आयडेंटिफिकेशन प्रकार जो म्हणतो ना आपण. जसं की तुम्ही एखादं एक मिनिट तुम्हाला दाखवतो, मला काय सांगायचं ते समजून सांगतो मी. मला एकदा प्ले स्टोर वरती गेलो मी. कन्सोलला नाही रे बाबा, नॉर्मल प्ले स्टोर ओपन कर. हो, ठीक आहे. आता सपोज मी इथे एखादं ऍप्लिकेशन सर्च केलं, जसं की एक्झाम्पल मध्ये मी व्हॉट्सअप म्हटलं. व्हॉट्सअप. आता व्हॉट्सअपला सर्च केल्यानंतर जेव्हा मी टॅप करतो ना, तर इथे बघा, हे माझं नाव काय दाखवते, हे झालं माझं आर्टिफॅक्ट. ठीक आहे. आर्टिफॅक्ट झाल्याच्या नंतर वरती बघा तुम्ही URL मध्ये ना, इथे आयडी दिला बघा तुम्हाला. दिसतोय आयडी. हा आयडी काय, माझ्या ऍप्लिकेशनचा आयडेंटिफिकेशन. कोणतं आयडेंटिफिकेशन, जे मी इथे तुम्हाला ग्रुपमध्ये म्हणताय. आणि जेव्हा माझं व्हॉट्सअप सिस्टीम मध्ये इन्स्टॉल होईल, माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या लॅपटॉपमध्ये, जिथे कुठे, जिथे एपीके बिल्ड मला मिळतो, सपोर्ट मिळतो, तर तिथे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताना काय होईल, तो com.whatsapp.data.
किंवा व्हॉट्सअप डॉट युजर, व्हॉट्सअप डॉट मेसेजेस, पॅकेजेस फोल्डर, सगळं मॅनिप्युलेशन, क्लासेस वगैरे त्याचे ते काय होतील तिथे होतील. पण पॅरेंट फोल्डर काय माझं हे. ठीक आहे. मला हे फक्त कॉन्फ्लिक्ट तुमचा क्लिअर करायचा होता की इथल्या पॅकेजमध्ये आणि ह्या ग्रुपमध्ये काय फरक पडणार. तर मी ते तुम्हाला क्लिअर आउट केलं थोडस. पुन्हा वर्किंग सेट, एखादा प्रोजेक्ट नवीन ऍड करायचा असेल याच्यासोबतच तर तुम्ही ऍड करू शकता एक्झिस्टिंग वर्किंग करण्यासाठी. म्हणजे दुसऱ्या प्रोजेक्टला तुम्ही इथे वापरताय त्याचा मिळून काहीतरी तुम्ही कम्युनिकेशन करताय वर्किंग सेट साठी. जसं की SSO नावाची कॉन्सेप्ट असते. SSO, सिंगल साइन ऑन ऍप्लिकेशन. ठीक आहे. त्याला SSO AP पण म्हणतात, सिंगल साइन ऑन ऍप्लिकेशन. म्हणजे एकच युजर नेम पासवर्ड सगळ्या ऍप्लिकेशन साठी वापरायचा. फॉर एक्झाम्पल गुगल जसं करतं, मी गुगलच्या जीमेलच्या सर्व्हिसचा जर युजर असेल तर तोच ईमेल आयडी मी गुगलचा गुगल ड्राईव्ह साठी वापरेल, गुगल डॉक्युमेंट साठी वापरेल, म्हणजे डॉक्स डॉट गुगल साठी वापरेल, युट्यूब साठी वापरेल, प्ले कन्सोल साठी वापरेल, गुगलच्या प्ले स्टोअर ऍप्लिकेशन साठी, गुगलच्या वन सर्व्हिस साठी वापरेल, one.google.com साठी, किंवा अजून कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस गुगल देतं मला त्याच्यात ते कव्हर करता येतं. तर त्याच्यासाठी तुम्ही इथे ते ऍप्लिकेशन वापरू शकता. तसं ते गरज नाहीये, आपण तो पार्ट सध्या स्किप करूया. नेक्स्ट केल्यानंतर मला अवेलेबल प्रोजेक्ट साठी काय काय विचारतोय तो बघा. आता जसं की मला काय काय लागणार आहे याच्यामध्ये मला ते सांगितलं. मला इथे सर्च करायचं. आयदर तुम्ही त्याला डायरेक्टली ग्रुप वाईज सर्च करू शकता, बघू शकता, सिम्पली त्याला एक्सटेंड करायचं, किंवा डायरेक्टली तुम्ही इथे टाईप करू शकता. जसं की आता मला माहिती आहे माझा एसक्यूएल जो आहे माय एसक्यूएल तुम्हाला इकडे मिळणार. सो मी माय एसक्यूएल इथे वापरणार. हे इथे माय एसक्यूएल ड्राईव्ह. ओरॅकल पाहिजे असेल ओरॅकल, पोस्टग्रेसक्यूएल पाहिजे असेल पोस्टग्रेसक्यूएल, एसक्यूएल सर्व्हर पाहिजे असेल तर एसक्यूएल सर्व्हर, तुम्हाला जो वाटतोय तो. ठीक आहे. मी मोस्टली माय एसक्यूएल काय घेतोय त्याच्या मागे रिझन आहे, ओपन सोर्स टेक्नॉलॉजीज ज्या आहेत ना त्या इतर ओपन सोर्स टेक्नॉलॉजी सोबत इझिली कॉम्पॅटिबल होतात. आता तुम्ही म्हणशाल, तुम्ही तर म्हटले होते की ओरॅकल सोबत, माय एसक्यूएल सोबत, एसक्यूएल सर्व्हर सोबत पण मी दाखवणार ना. मी नाही म्हटलंच नाही. पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट क्लिअर करू, कारण डेटाबेसेस मध्ये थोडे व्हर्जन चेंज झाले, ऍप्लिकेशनचा ओनरचा टाईप चेंज झाला तर त्याच्यात थोडेसे चेंजेस येतील. म्हणून पहिल्यांदा आपण आपले कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतोय, बाकी काहीच नाही. ठीक आहे. आता त्याच्यात काय काय लागणार आहे मला, तर अजून हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट मला लागणार आहे स्प्रिंग डेटा JPA. आता हा JPA काय ते तुम्हाला दिलं ना, परसिस्ट डेटा इन एसक्यूएल स्टोअर्स विथ JPA, जावा परसिस्टंट ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. JPA चा फुल फॉर्म आहे जावा परसिस्टन्स API युझिंग द स्प्रिंग डेटा फ्रेमवर्क अँड द हायबरनेट. बाकी काय नाही. ठीक आहे. आणि MySQL वगैरे तर लागणार आहे, हे तर माहितच आहे आपल्याला. बाकी जास्त असं काही वेगळं लॉजिक नाही त्याच्या मागे. हम्म? आता याला सिलेक्ट केलंय. अजून मला काय लागू शकतं यामध्ये मला ते बघू द्या. वेब मध्ये स्प्रिंग वेब डिपेंडन्सी सर. काय म्हटले? वेब डिपेंडन्सी लागेल स्प्रिंगची. स्प्रिंगची ना, स्प्रिंगची डिपेंडन्सी लागेल असं म्हणताय ना तुम्ही? हो, वेब स्टार्टर डिपेंडन्सी. हा, वेब स्टार्टर मध्ये स्प्रिंग वेब. हा, आणि मी ते बघतोय अजून अजून काय लागेल मला ते बघतोय मी. रिॲक्टिव्ह वेब, ठीक आहे. रिॲक्टिव्ह ग्राफ गरज, ठीक आहे. मोस्टली म्हणजे 3 तर लागणार आहेत, 3 तर घेतल्याच आपण म्हणा. टेस्टिंगची गरज नाही सध्या काही, ठीक आहे. स्प्रिंग क्लाउड राउटिंग, ठीक आहे. क्लाउड राउटिंगची गरज नाही. डेव्हलपर टूल्स मध्ये काय काय दिलंय? सर स्प्रिंग डेव टूल्स वाली येते ना ती पण. हा, लॉम्बॉक पण घेतात बऱ्याचदा. किंवा सर आपण जसं जसं प्रोजेक्ट होत राहील मग ते एज पर द रिक्वायरमेंट पण आपण ऍड करू शकतो ना, मग करू ते आम्हाला ना. अंडरस्टँड करायला खूप इझी जाईल. चालते ना, चालते. वन मी गो काय मध्ये करतो, कळेल. सध्या फक्त एवढंच ठेवतो मी, स्प्रिंग वेब, MySQL ड्रायव्हर आणि JPA ठेवला. मला स्प्रिंग ओके. बूट डेव्हलपमेंट टूल जे आहे डेव टूल्स ते नंतर लागेल, किंवा नंतर कसं ऍड करायचं मी ते पण दाखवतो. त्याला मी सध्या नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर मला बघा त्याने विचारलंय
स्प्रिंगचा स्टार्टर ऍप्लिकेशन तुम्ही घेताय, काय काय लागणार आहे त्यानं सगळं इथे ऍड केलं बघा. ठीक आहे. डिपेंडन्सीज, वेव डिपेंडन्सीज, डेटा डॉट जेपीए डिपेंडन्सीज, माय एसक्यूएल लँग्वेज, जावा बूट व्हर्जन, दिस स्प्रिंग बूट व्हर्जन. ठीक आहे. आता याला मी जस्ट फिनिश करणार. फिनिश केल्यानंतर काय होईल की लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तो घेतोय. याच्यात बघा अजून कुठेही मी टॉमकॅट अपाचे साठी सेटिंग केलेली नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. मी अपाचे टॉमकॅट कुठेही ऍड केलेला नाही. आता हा काय करतोय, प्रोजेक्ट इम्पोर्ट करतोय. हे बघा 26% झालाय. आता मोबाईल नेटवर्क आहे माझा, थोडासा स्लो होऊ शकतो हा, थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला. मॅक्झिमम बघा फॉर्म फाईल वापरत होतो, पीएम फाईल, पीओएम फाईल. ठीक आहे. काही जार आहेत, बट जे कॉन्फिगरेशन साठी म्हणतो ना आपण, त्या फॉर्म फाईल जनरली वापरल्या जातात मावेनचा प्रोजेक्ट असल्यामुळे. होतं त्याला एकदा सगळं सेटअप होऊ द्या. ओके, झाला प्रोजेक्ट रेडी. आता इथे मी काय करतो, प्रोजेक्ट एक्सप्लोररला गेलो. इथे फॉर्म फाईल जर तुम्ही ओपन केलीत ना, तर कदाचित तुम्हाला बघा इथे तुमच्या सगळ्या ऍप्लिकेशनची डिटेल दिसते बघा. ठीक आहे. आता हा लोड करतोय, झाला लोड. थोडं मॅक्झिमाइज करतोय मी, फॉन्ट साईज वाढवण्याचा प्रयत्न केलाय. Just बघून घ्या. हो बघा. आपण जावाचं व्हर्जन 17 निवडलं होतं. युजर आहे, पॅकेजचं नाव होतं, ग्रुप आयडी, पॅकेज आयडी. त्यानंतर आपण डिपेंडन्सीज काय काय वापरल्या, तर डाटा जेपीए वापरला, स्टार्टर वेब वापरला, माय एसक्यूएलचा कनेक्टर वापरला. ठीक आहे. आणि स्प्रिंग बूटचं मावेनचं प्लगइन, कारण मावेन ऍप्लिकेशन बनवतोय आपण म्हणून. ठीक आहे. आणि ह्या मावेनच्या फाईलमध्ये इथे तुम्हाला मावेन फाईल दिसते. निघाली. इथून तो सगळं काही जावा वगैरे उचलतो एक्झिक्युशन साठी. म्हणजे एक प्रकारचा हा बिल्डरच आहे, असं काही नाही. बट हा मॅक्झिमम काम काम तुमचे हे जे सेंट्रलाइज डेटा आहेत आपला, हा फॉर्म फाईल मधला, ह्या पॅकेजेस फाईल उचलण्याचं आणि डाउनलोड करण्याचं काम करतो. कमांड लाईन ओपन करून बघतो मी काय लिहिलेलं आहे याच्यात. डायरेक्ट ओपन झाले. त्याला एडिट ओपन विथ टेक्स्ट एडिटर म्हणून बघतो. हो बघा, जे तुम्ही आता बघितलं ना त्यातला बराचसा पार्ट इकडे. हा काहीच वेगळं करीत नाही असं. ठीक आहे. आणि आपल्या ऍप्लिकेशनचा डाटा कुठे बघता येईल आपल्याला, आपल्या ऍप्लिकेशनचा डाटा बघता येतो एसआरसी, त्यातनं मेन, आणि त्याच्यात इकडे फाईल्स. बट ह्या कोणत्या वाल्या झाल्या, ह्या आउटपुट जनरेशनच्या झाल्या. आता इकडे बघा वरती, एसआरसी मेन स्लॅश जावा, इकडे पॅकेजेस आहेत. आणि इकडे एक पॅकेज तयार करून झालं त्याचं. आणि रिसोर्सेस मध्ये जर गेलात तुम्ही, तर इकडे आपल्या ऍप्लिकेशनचा वेब एपीआय दिसतो, वेब डाटा दिसतो. जसं की स्टॅटिक, काही टेम्पलेट्स असतील तर ते टेम्पलेट्स, आणि ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी. आता ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी मला ओपन करायचंय माझ्या कामासाठी, कारण इथे जी तुम्ही सेटिंग करता ती थ्रू आउट द ऍप्लिकेशन कॉमन अप्लाय होते. कारण नावाप्रमाणे ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशनची एकदा सेटिंग तुम्हाला करायची आहे. जसं तुमच्या स्प्रिंग ऍप्लिकेशनचं नाव काय, तर युजर मॅनेजमेंट. ठीक आहे. ते थोडं अजून थोडी फॉन्ट साईज वाढवतोय. त्याच्यानंतर अजून काय लागणार आहे मला, अजून काय लागणार आहे, अजून काय लागणार आहे, अजून 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 मला डेटाबेसच्या सगळ्या प्रॉपर्टीज घ्याव्या लागतील, राईट. मला त्या डेटाबेसच्या प्रॉपर्टी तिथे सेट करायच्या. आता डेटाबेसच्या प्रॉपर्टी कशा सेट करणार, तर सेम स्प्रिंग डॉट डेटा सोर्स. ठीक आहे. डॉट ड्रायव्हर. ओके. म्हणजे फक्त एवढं सांगायचंय, ड्रायव्हर क्लास मी सॉरी, डीबीसीपी पण विचारलं, पण डीबीसीपी आपल्याला हा स्ट्रिंग टाईप आहे. आणि हा क्लासचं नाव सांगतो, इथे दिसते बघा, फुल्ली क्वालिफाईड नेम ऑफ द जावा जेडीबीसी ड्रायव्हर, ऑटो डिटेक्टेड बेस्ड ऑन द युआरएल बाय डिफॉल्ट. फक्त तुम्ही युआरएल सांगा काय असणार, तो स्वतः निवडतो त्याच्यातनं. आता युआरएल म्हणजे कोणता, आपण जो कनेक्शन स्ट्रिंग दिला होता ना तिकडे माय कनेक्शन मध्ये, सर्वलेट ऍप्लिकेशन किंवा डाव फाईल मध्ये,
तुम्हाला जर आठवत असेल तर तो इथे प्रोव्हाइड करायचा, जसं की JDBC कोलन MySQL, म्हणजे तो डिटेक्ट करणार आता की मला MySQL कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं. त्याचे ड्रायव्हर्स वगैरे तो स्वतः मॅनेज करून घेणार, इन्स्टॉल करून घेणार. आपल्याला सांगायची गरज नाही. :3306 आपण पोर्ट वापरला होता. आता पोर्ट वापरण्याची गरज बहुतांशी पडत नाही. ठीक आहे. CMD MySQL एक नवीनच प्रोजेक्ट बनव, म्हणजे नवीनच डेटाबेस बनवतो मी, जेणेकरून तुम्हाला त्यात दिसेल काय काय डाटा आहे, काय काय नाही. MySQL -s लोकल होस्ट -u root -p show databases. ठीक आहे, युजर्स नेम. सो क्रिएट डेटाबेस युजर मॅनेजमेंट, युजर मॅनेजमेंट, आणि जे टेबल बनवून घेतो मी, क्रिएट टेबल. मी डेटाबेस फर्स्ट अप्रोच वापरतोय सध्याच्या स्थितीला. ठीक आहे. डेटाबेस फर्स्ट म्हणजे डेटाबेसच्या सेटिंग्स कॉन्फिगरेशन मला पहिले करून जावे लागतील, डेटाबेस बनवून जावा लागेल, आणि मग मला काय करता येईल तो वापरता येईल. दुसरा पण अप्रोच आहे, तो म्हणजे कोड फर्स्ट. तर काही काही जण मला मागे प्रश्न विचारत होते की मला डेटाबेस कडे जाण्याची गरजच नाहीये, मी कॉन्फिगरेशन सांगेल सगळं काही तो हायबरनेट मध्ये पण करून घेतो. डेटाबेस नसेल तर क्रिएट करतो, त्याच्यात टेबल क्रिएट करतो, त्याच्यात क्वेरीज रन करतो, सगळं काही. मी तो पण एक अप्रोच घेणार, पण पहिल्यांदा कसं आहे, कॉन्सेप्च्युअली सगळ्यांना पहिले माहित व्हायला पाहिजे की कसं काम होतं म्हणून. तर क्रिएट टेबल, युजर्स, ID, इंट, प्रायमरी की, ऑटो इन्क्रीमेंट, त्यानंतर नेम, varchar 50, त्यानंतर मोबाईल घेऊया फक्त, varchar 10. बस एवढं, मला त्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही. म्हणजे मला काय आता हा डेटाबेस द्यावा लागेल युजर मॅनेजमेंट नावाचा. ठीक आहे. मग तो काय करणार, मी प्रोव्हाइड करणार. त्याला कसं प्रोव्हाइड करणार, कोलन स्लॅश लोकल होस्ट, सॉरी मी पोर्ट नंबर इथे म्हणलो ना, चुकलं माझं. पोर्ट नंबर आपला हा लोकल होस्टच्या ठिकाणी असतो 3306 म्हणून. बट जसं मी म्हटलंय, बहुतांशी देण्याची गरज पडत नाही, बट दिला तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तो मॅनेज करून घेतो. सो इथे मी डेटाबेसचं नाव प्रोव्हाइड करतो, युजर मॅनेजमेंट. याला आपण जरा बंदच करतो, म्हणजे वर्किंग एरिया थोडा जास्त मिळेल. ठीक आहे. डेटाबेसचं झालं, म्हणजे URL माझा झाला. नाही सॉरी, URL नाही झाला, माझं क्लास चुकलं. घेतलाय. ते क्लास नेम पाहिजे होतं, माझं चुकलं ते, सॉरी. क्लास नेम माझा com.cj ड्रायव्हर चालेल. त्यानं सजेशन दिलंय त्यामुळे तोच वापरतो मी. स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL, डेटा सोर्स डॉट URL आहे, खाली असेल कुठे. आहे. ठीक आहे. तो पेस्ट करायचा, म्हणजे माझं फक्त खालीवर जातो चुकून. ड्रायव्हर मध्ये क्लास नेम मला ड्रायव्हरच नाव द्यावं लागेल, com.mysql.cj.gdbc ड्रायव्हर. त्याने दिलाय म्हणून, नाही तर नॉर्मली तुम्हाला जो आपण वापरतो तो तुम्ही वापरू शकता. आणि डेटाबेसचा कनेक्शन URL तुमचा हा कनेक्शन URL. सिमिलरली स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट username, which username of the MySQL. तो आपला रूट आहे. ठीक आहे. सिमिलरली तो पासवर्ड, तर पासवर्ड आपण काहीच देत नाही, त्यामुळे पासवर्ड एम्प्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्प्रिंगचा जो JPA मी वापरतोय, त्या JPA ला डेटाबेस प्लॅटफॉर्म कोणता द्यायचा आहे, सो डॉट डेटाबेस प्लॅटफॉर्म. डेटाबेस प्लॅटफॉर्म जनरली हा डायलेक्ट असतो. डायलेक्ट म्हणजे
पॅरेंट क्लासेस असतात की कुठनं ते क्लासेस त्यांना इनहेरिट करायचे डायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे असं काही वेगळं नाहीये, ते क्लासेस आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. सो मी ते त्याला वापरतोय org डॉट हायबरनेट मधून, त्याच्यात असलेला तो डायलेक्ट, आणि त्या डायलेक्ट मधून क्लास वापरायचा त्याने MySQL 8 ड्रायव्हर म्हणून, सॉरी ड्रायव्हर डायलेक्ट म्हणून, MySQL च्या 8 डायलेक्ट. येस, करेक्ट. आणि स्प्रिंग डॉट JPA डॉट शो एसक्यूएल ट्रू. आता शो एसक्यूएल काय करेल हा सिम्पली काय करेल, तुम्ही जे लॉग म्हणजे तुम्ही जी क्वेरी वगैरे लिहिताय ती लॉग मेंटेन करेल वगैरे, बाकी काय तसं काही एवढं तसं लॉजिक नाही असं काही. नाही लिहिली तर काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि आपण जो प्लॅटफॉर्म वापरतोय JPA साठी डायलेक्टचा, हायबरनेटचा, तर हायबरनेटच्या जेवढे काही DLLs असतील किंवा जार फाईल्स असतील, त्या काय करायच्या सगळ्या ऑटोमॅटिक अपडेट करायच्या त्याने. ठीक आहे. सो स्प्रिंग डॉट JPA डॉट हायबरनेट DLL ऑटो अपडेट, म्हणजे ऑटो अपडेट म्हणजे बेसिकली बघा, ऑटो अपडेट का म्हटलं मी, कारण जर क्रिएट म्हणजे माझ्याकडे पहिल्यापासून नसतील तर ते डाउनलोड पण होतील. क्रिएट करण्याची गरज पडेल त्याला तर तो करेल पण, आणि ऑलरेडी असतील तर तो काय करेल, प्रत्येक वेळेस अपडेट करत राहील. हे सगळं काही सिंक्रोनायझेशन मध्ये होतं प्रोसेसमध्ये. ठीक आहे. तर ह्याच्या 8 प्रकारच्या सेटिंग्स मला सांगाव्या लागतात स्प्रिंग बूट ऍप्लिकेशनला. ही वन टाइम सेटिंग. आता तुम्हाला कुठेही त्या DLLs जार्स वगैरे ऍड करायची गरज नाही. ठीक आहे. एकदा झालं झालं. आता मी काय करतो, त्याला क्लोज करतो, माझं काम संपलं. ठीक आहे. आता काय करायचंय, मला एनटीटी क्लास बनवायचा आहे. एनटीटी क्लास कुठे बनवायचा आहे, आपला जो SRC आहे त्यात मेन आहे, या मेन मध्ये पॅकेजेस आहेत. पहिल्यांदा चेक करा युजर मॅनेजमेंट ऍप्लिकेशन मध्ये काय, तर काही नाहीये. स्प्रिंग ऍप्लिकेशन फक्त स्टार्ट केलं. टेम्पलेट्स मध्ये ऍप्लिकेशन वगैरे कुठेच माझं बनवलेलं नाही अजून, त्यामुळे ते सोडून देईल त्याला. बट फर्स्ट ऑफ ऑल सध्या काय, याच्यात फक्त एक स्टार्टअप प्रोजेक्ट सांगितलंय की माझा प्रोजेक्ट ऍप्लिकेशन स्टार्ट होणार. आता मला काय करायचंय, मला या युजरचा डाटा जो हँडल करायचा आहे ना, हा वाला, तर काय काय वापरलं मी, डिस्क्राईब युजर्स, 3 फील्ड वापरल्यात. एक म्हणजे नेम, म्हणजे ID, नेम आणि मोबाईल. ठीक आहे. तर हे मला तिथे काय करायचे, सांगायचं ऍप्लिकेशनला. तर मला काय करावं लागणार आहे, मला वापरावं लागणार आहे एनटीटी क्लास. जसं मी काल परवा म्हटलं होतं की मला एनटीटी क्लास बद्दल थोडंसं मी डिस्क्राईब करतो. याला मॉडेल पण म्हणतात बरं का, लक्षात घ्या, मॉडेल क्लास पण म्हणतात. याला क्लास म्हणतोय, इनहेरिट अबस्ट्रॅक्ट वगैरे काहीच करायचं नाही, मला सिम्पल ठेवायचं आहे. क्लासला मी नाव देतोय माझ्या डेटाबेसमध्ये जे युजरचं नाव आहे त्या टेबलचं नाव आहे ते. ठीक आहे. याला नाव देतो युजर. आता मी टेबलचं नाव दिलेलं युजर्स, आणि इथे नाव काय येतोय, युजर. मॉडेल हा सिंग्युलर असतो कधीही, लक्षात घ्या. मॉडेल किंवा एंटिटी क्लास जो असतो ना तुमचा, हा सिंग्युलर असतो, सिंग्युलर. आणि तुमचा ऍक्च्युअल जो एंटिटी असतो डेटाबेसमध्ये त्याला प्लुरल लिहितात. ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे जे कोणी डेटाबेस फर्स्ट किंवा सॉरी, डेटाबेस फर्स्ट नाही, कोड फर्स्ट अप्रोच वापरत असतील या अगोदर, आपण डेटाबेस फर्स्ट वापरून चाललो. कोड फर्स्ट अप्रोच मध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा एंटिटी सांगता ना त्याला, तर तो काय करतो, सगळं पहिल्यांदा करून घेतो सगळ्या गोष्टी. म्हणजे डेटाबेस नसेल तर डेटाबेस बनवेल, एंटिटी नसेल म्हणजे टेबल नसतील तर टेबल बनवेल. पण एक कॉन्सेप्ट लक्षात घ्यायची, जनरली तुमच्या एंटिटी क्लासचं नाव हे सिंग्युलर मध्ये असतं, व्हाईल युअर ऍक्च्युअल टेबल नेम कन्सिस्टिंग द नेम ऍज द प्लुरल, तो प्लुरल असेल. हे फक्त कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता जर मला एरर दिला तर मी माझ्या टेबलचं नाव रिनेम करेल किंवा टेबल ड्रॉप करेल आणि मग रिनेम करेल. आता मला ते पहिले बघावं लागेल, कारण डॉट नेट फ्रेमवर्क जो प्रकार वापरला ना मी आतापर्यंत, आणि PHP मध्ये लारावेल फ्रेमवर्क, हे सेम कॉन्सेप्ट आहे. आता मला फक्त जावाचा स्प्रिंग बूटचा बघायचा आहे. कारण मी आतापर्यंत काय करत होतो, सगळं कोड फर्स्ट वरनं किंवा पहिल्यांदा मला काय काय गोष्टी लागणार आहेत त्या पहिले बघून घ्यायच्या, त्यानुसार कोड करायचा, कोड केल्यानंतर मग टेबलमध्ये जाऊन एंट्री करायची डेटाबेसची. म्हणून तो थोडासा मला कॉन्फ्लिक्शन आहे. ठीक आहे.
इकडे एंटिटी फ्रेमवर्क वगैरे सगळं असतं, त्यामुळे ते करून घेत राहतो, त्यामुळे बनवायची गरज नसते. इथे कोणत्याही क्लासला एक्सटेंड वगैरे करायचं नाहीये तुम्हाला, काहीच नाही. ठीक आहे. आता माझा हा क्लास जो आहे ना, हा अं, एंटिटी. येस, विचारा. माझ्या पॅकेजला राईट क्लिक करून ठेवतात सर. क्लास ना, हा क्लास ना, युजर म्हणताय ना तुम्ही. हॅलो. हो. पॅकेजेस वर आलो मी, माय पॅकेज वरती राईट क्लिक क्लिक केला, न्यू मध्ये न्यू क्लास म्हटलं. करून. त्यातलं फक्त काय आहे, ठीक आहे. इथे क्लासला नाव दिलं, बाकी कोणतीच फंक्शनॅलिटी आउट नाही ठेवली. सिम्पल क्लास बनवून घेतला. ओके. मी जसं म्हटलं होतं की हा एंटिटी क्लास आहे, तर कसं ओळखणार मी हा एंटिटी क्लास आहे? तर एंटिटी क्लासला ओळखण्याची एक सगळ्यात मोठी बेस्ट ट्रिक आहे, ती म्हणजे त्या क्लासच्या अगोदरच तुम्हाला एंटिटी शब्द बघायला मिळेल. सुरुवातीलाच मी हे अॅनोटेशन आहे, ऍट द रेट आलं म्हणजे अॅनोटेशन असतं. मग आता मला काय करावं लागेल, ह्या अॅनोटेशन साठी पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. कोणतं करायचं माहित नाही, सिम्पली काय करा, कर्सर न्या. चल भाई जल्दी आजा. हा, त्याला इम्पोर्ट करायचं. आता तुम्ही म्हणाल की सर आपण तर जकार्ता काही लायब्ररी वगैरे ऍड केलेली नाहीये. केली नाहीये, पण ती लायब्ररी बाय डिफॉल्ट येऊन जाते. कुठनं येते? JPA मधनं. जावा पर्सिस्टन्स एपीआयज, तिथनं ती येऊन जाते. आपल्याला कुठल्याही प्रकारची करायची गरज पडत नाही. आपण मशाल जकार्ता पर्सिस्टंट एपीआय असतं का? नाही. ते JPA मधनं येतं, जावा पर्सिस्टंट मधनं ते इम्पोर्ट केलं जातं. त्याच्याकडे स्वतःच्या काही लायब्ररीज असतीलच की. ठीक आहे. त्याच्यानंतर येस, बोला. आपण जी डिपेंडन्सी ऍड केलेली आहे JPA वाली, तिथनं हे सगळं होतं ना? हा, मोस्टली तिकडनं येतं, ऍड होतं सगळं. ओके. त्याच्यानंतर मला आता गोष्टी सांगायच्या. म्हणून मला आवाज नाही आला, आवाज खूप कटला सर तुमचा. आपण क्लास ओळखायच्या एंटिटी वरून म्हणलात ना, पण आपणच लिहिले ना एंटिटी तिथे मग कसं? हो हो, नाही नाही, आपण आता लिहिलंय. मी कॉन्सेप्ट कोणता म्हणतोय, जर समजा तुम्ही एखादा हे करताय, दुसऱ्याकडचा एखादा प्रोजेक्ट रेफरन्सला घेता आणि त्याला रीड करताय थोडुली. कारण आता तुम्ही IT सेक्टरमध्ये जेव्हा जॉबला जाल ना, तर तुम्हाला एक्झिस्टिंग डेव्हलप केलेल्या प्रोजेक्ट वरती काम करावं लागतं बऱ्याचदा. बऱ्याचदा असं होतं. मग तुम्हाला तो कळायला पाहिजे ना कोणता क्लास आहे. कारण तुम्हाला ट्रेनिंग देणारा ट्रेनिंग देऊन जातो अर्धवट कधी-कधी. त्याला दुसऱ्या गोष्टींची गरज पडते. त्याला दुसरे कामं असतात म्हणून. मग ती ट्रेनिंग तुम्हाला अर्धवट वाटू नये किंवा अजून काही गोष्टी त्यात चुकीच्या घडू नयेत म्हणून तुम्हाला तो कोड थोरली बघावाच लागणार ना. मग मला कळून घेण्यासाठी बघावं लागतं, की हा क्लास जो आहे युजर क्लास, हा एंटिटी क्लास. ह्या ऍब्रिव्हिएशन वरनं मला कळतं. आता तुम्ही जर तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा आपण लिहिलंय म्हणून काही वेगळं काही करण्याची गरज अंडरस्टँडिंगची नाही. पण ते इतर लोकांना पण कळायला पाहिजे की हा एंटिटी क्लास आहे म्हणून याला अॅनोटेशन दिलं आहे. ठीक आहे ना? सॉरी हा, मला तुमचा आवाजच कळत नाही काही. खूप अडकतोय. सर, हा, एक मिनिट थांबा, एक मिनिट. हा, बोला आता आदिनाथ, बोला. हॅलो. हॅलो. हा, बालाजी बोला. सर आपण एंटिटी क्लास साठी वेगळं पॅकेज बनवू शकतो ना? हा, बनवू शकता ना. पॅकेजेस तुमच्या माइंडवर ओपन आहेत सगळं काही. तुम्हाला पाहिजे तसं हो. सॅग्रिगेशन, पाहिजे तसे पॅकेजेस मध्ये तुम्ही ते करू शकता, नो डाऊट. हा, आदिनाथ तुम्ही काहीतरी विचारत होते. हा सर, एंटिटी क्लास दिला तर काय होतंय म्हणजे का का द्यावं लागतं? का द्यावा लागतो? ऍक्च्युली हे मॅपिंग असतं. आपल्याला कोणत्या टेबलला कोणता डेट क्लास मॅप करायचा आहे. म्हणजे माझ्याकडे जर 50 क्लासेस टेबल्स असतील फॉर एक्झाम्पल, तर 50 माझे एंटिटी क्लासेस असू शकतात, शक्यता वर्तवतोय. ठीक आहे. त्याच्यात अजून रिलेशनशिप्स आले, सगळं आलं. ER डायग्राम नुसार. याने बेनिफिट काय मिळतं, की तुमचा कोणत्या एंटिटीमध्ये डाटा चुकतोय, तो एंटिटी चेक, म्हणजे कोणत्या टेबलमध्ये तुमची व्हॅल्यू चुकीची गेली,
ती व्हॅल्यू तुम्ही बरोबर त्या क्लासमध्ये जाऊन चेक करता. म्हणून आपण काय करतो, एंटिटी क्लासेस डिफाईन करतो. म्हणजे बघा आता माझ्याकडे किती व्हॅल्यू आहेत डेटाबेसमध्ये जाण्यासाठी? 3 आहेत. आयडी आहे, नाव आहे आणि मोबाईल नंबर. पण समजा मोबाईल नंबरच्या जागी ABC123 गेलं. कुठून गेलं? कोणत्या टेबल मधनं गेलं किंवा कोणत्या टेबलमध्ये चुकलं. कोणत्या कोडमध्ये, तो कोड कुठे आहे? मला हे शोधायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करेल, त्याचा एंटिटी क्लास चेक करेल. चुकून माझ्याकडे इथे काही मॅनिप्युलेशन चुकलंय का? व्हॅल्यू सेट रिसेट होताना काही उघडतंय का? त्याच्यानंतर मला त्याची रिपॉझिटरी चेक करणं आहे. ती रिपॉझिटरी चेक झाल्याच्या नंतर मला अजून काय काय कुठे कुठे चेक करता येईल, फक्त मी त्याच्याशी संबंधितच कोड चेक करेल. कुठल्याशी? ह्या युजर क्लासची. मला बाकीच्या क्लासेसकडे लक्ष देण्याची गरज नाही पडणार ना. माझा कोड डिबग करताना किंवा टेस्ट करताना माझा वे फिक्स झालेला असेल. मी वन वेच काम करणार आहे आता. आलं लक्षात? हा सर, थँक्यू. Yes, yes. आता आपल्या टेबलमध्ये आपण एक आयडी फील्ड वापरली आहे, जी की इंटेजर आणि प्रायमरी की होती. सो मी ते सुद्धा काय करतोय, ती आयडी म्हणून सेट करतोय. काय नाव दिलेलं आहे आपण त्याला? आयडीच दिलेलं आहे. सो ऍट्रिब्युशन कधी बघा, लक्षात घ्या. क्लासेसमध्ये जेव्हा तुम्ही एंटिटी वापरतात ना, तर एंटिटी मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा तुम्ही ऍट्रिब्यूट्स घेता, ऍट्रिब्यूट्स इन द सेन्स तुमचे कॉलम्स, हे फील्ड्स कधीही शक्यतो प्रायव्हेट घेतल्या जातात. शक्यतो म्हणतोय, कंपल्सरी नाही म्हणत आहे बरं का मी. पुन्हा शब्द ऐकायला लक्षात घ्या. शक्यतो प्रायव्हेट का घेतल्या जातात? कारण याची इन्फॉर्मेशन, या व्हेरिएबलची नावं, एंटिटीच्या कॉलमची नावं कधीही तुम्हाला रिव्हील करण्याची गरज पडत नाही. कोणालाही रिव्हील करत नाहीत तुम्ही ती व्हॅल्यू. याचं मागे कारण काय? तर जर समजा ती रिव्हील झाली, व्हेरिएबलचं नाव एखाद्याला माहित झालं, तर तो हॅकर क्रॅकर त्या व्हेरिएबलच्या मेमरीला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करेल, जो कोणी इंट्रुडर बसलेला आहे. आणि त्याला तर तेच पाहिजे. एकदा का डाटा ऍक्सेस मिळाला की तो तिथून पुढे सगळ्यांचं बॅक ट्रॅक करत तुमचं पूर्ण सिस्टीम हॅक करू शकतो. म्हणून शक्यतो काय असतं, हे डाटा काय असतो, हा प्रायव्हेट असतो. त्यानंतर डाटा माझा इंटेजर आहे, सो मी इंटेजर घेतोय. त्यानंतर काय असणार माझा? हा आयडी असणार आहे. ठीक आहे. याला अॅनोटेशन मध्ये जे आहे ते इम्पोर्ट करून घेऊया, पर्सिस्ट म्हणून. आयडी, एंटिटी साठी एंटिटी, आयडी साठी आयडी. आता बाकीच्यांना काही गरज नाहीये. जसं मी प्रायव्हेट स्ट्रिंग नेम म्हटलं, प्रायव्हेट स्ट्रिंग मोबाईल नेम. बाकी काही मला गरज नाही त्याची दुसऱ्याची आता. ठीक आहे. आता एक मी काय करेल, माझ्या युजर क्लासचा पहिल्यांदा एक कन्स्ट्रक्टर बनवून घेईल, एम्प्टी वाला. यात काही करणार नाही मी. याच्यात नंतरच्या गोष्टी पुढे बघू आपण काय करायचं. कारण मला हा कन्स्ट्रक्टर काय लागणार आहे, टू इनिशियलाइज दी क्लास इटसेल्फ, टू इनिशियलाइज दी व्हॅल्यू, टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ऑफ युजर. फक्त मला एवढंच करायचं याच्यामध्ये, दुसरं काहीच नाही करायचं. ठीक आहे. म्हणून मी काय केलं, हा क्लास जस्ट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये डिफॉल्ट बनवून घेतला आणि एम्प्टी सोडली. त्याच्यात कोणत्याच प्रकारची मेथड वापरत नाही किंवा मेसेज देत नाही. पाहिजे तर तुम्ही देऊ शकता, युजर मेथड इज कॉल्ड इन युजर एंटिटी क्लास इज बिंग क्रिएटेड, असं काहीतरी. पण हे तुमच्या लेवल पर्यंत लॉग मेंटेन करण्यासाठी फक्त. ठीक आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट किंवा एखाद्या लॉग फाईल मध्ये मेंटेन करायचं असेल तर ते. ठीक आहे. पण माझं म्हणणं आहे की ते करण्याची गरज नाही. ऑब्जेक्ट क्रिएट झाला तर तो मेमरी क्रिएट करेल, क्लास इनिशियलाइज होणारच आहे, त्यामुळे त्याची गरज नाही पडत. बरं, पुढे काय लागणार आहे, तर काल परवाच्या सेशन मध्ये आपण जसे ते गेटर सेटर वापरले होते ना, ते गेटर सेटर आपल्याला बनवायचे. मग त्यासाठी काय करणार मी, पब्लिक युजर, काय काय लागणार आहे मला, इंटेजर आयडी, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग मोबाईल, या गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे. पॅरेंट क्लास कोणता याचा, तो कोणताच नाही, लक्षात घ्या. याचा पॅरेंट क्लास कोणताच नाही. ठीक आहे. पण बऱ्याचदा काय होतं की जिथून कुठून मी याला परसिस्टंट क्लास बाय डिफॉल्ट काय होतात, त्याचे पॅरेंट होतात. ठीक आहे. परसिस्टंट क्लासेस. तर त्या परसिस्टंट क्लासेस मध्ये मला काय करायची, माझ्या सगळ्या व्हॅल्यूज सेव्ह करायच्या, त्याला इनिशियलाइज करायला सांगायचं. सो मी तर काय केलं, इनिशियलाइज सुपर. सुपर म्हणजे पॅरेंट क्लास. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण मागे वापरलं, दिस डॉट आयडी इक्वल टू आयडी, दिस डॉट नेम इक्वल टू नेम, दिस डॉट मोबाईल इक्वल टू मोबाईल.
ओके. त्याच्यानंतर आता सेपरेट सेपरेट गेटर सेटर सेट करून टाकूया. म्हणजे राईट क्लिक करतोय पुन्हा सेम सोर्स जनरेट गेटर्स अँड सेटर्स. कोणाकोणासाठी पाहिजे, ह्या तिघांसाठी पण पाहिजे. आणि याला जनरेट म्हणायचं. झालं. म्हणजे मला त्याच्यासाठी काही ते दिस वगैरे ते करत बसण्याची गरज नाही पडली. तो कन्वर्ट झाला. बर, मी फक्त काय केला, एंटिटी क्लास बनवला. त्या क्लासला मी युजर नाव दिलं. ठीक आहे. ठीक आहे. जस्ट कन्फर्मेशन साठी सांगतो आता. त्याच्यानंतर परत एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवला, कारण ऑब्जेक्ट इनिशियलाइज झाला पाहिजे, क्लास इनिशियलाइज झाला पाहिजे. त्याच्यानंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये सुपरला कॉल केलं, म्हणजे सेल्फ क्लास तो कॉल होईल, त्याचा परसिस्टंट क्लास कॉल होईल. त्या क्लासेस मधनं काय होतील, त्याला कॉल केल्यानंतर मी काय केलं, माझ्या सगळ्या व्हेरिएबल्सला डाटा सेट करून टाकला, जो मी डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मधनं घेणार आहे. त्याच्यानंतर माझ्या जे ऍट्रिब्युट्स किंवा प्रॉपर्टी ज्याला आपण म्हटलं होतं, त्या प्रॉपर्टीजला काय केलं, गेटर्स आणि सेटर्स सेट केले. बाकी काय नाही. आता तिसरी स्टेप, ही दुसरी स्टेप झाली आपली. दुसरी स्टेप का, आणि पहिली स्टेप तर प्रोजेक्ट होती ना. पहिल्या स्टेप मध्ये आपण ऍप्लिकेशनच्या प्रॉपर्टी सेट केल्या होत्या, बाकी तर काही नाही. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपण क्लास बनवला एंटिटीचा. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय, तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला एक इंटरफेस बनवायचा आहे, ज्याला तुम्ही काय नाव देणार, एक प्रकारची रिपॉझिटरी. तुम्ही त्याला काय म्हणणार, एक एक रिपॉझिटरी म्हणणार. काय रिपॉझिटरी, अशी रिपॉझिटरी की ज्याच्यामध्ये मी म्हणजे त्याला फक्त इनिशियलाइज करून सोडून देणार. ओके. इनिशियलाइज करून काय करणार, मी त्याला सोडून देणार. कशी करणार ती मी सांगतो बघा. पॅकेजेस मध्ये जाणून न्यू इंटरफेस दिलाय मला, डायरेक्ट न्यू इंटरफेस म्हणू शकतो आता. ठीक आहे. इंटरफेस, त्याच्यानंतर काय करणार मी, युजर रिपॉझिटरी हा शब्द वापरणार. मला बऱ्याच काल परवा जणांनी क्वेश्चन केला होता का, एक दोन जणांनी शेवटी शेवटी जाण्यापूर्वी, की रिपॉझिटरी प्रत्येकाची वेगळी असेल का, तर हो. कशी ओळखायची, तर त्याच्या नावाप्रमाणे ओळखायची. तसं मी रिपॉझिटरी शब्द वापरलाय, तर कोणासाठी वापरला, युजर. तर युजरची रिपॉझिटरी ही युजरच्या क्लासेसला हँडल करेल. एम्प्लॉईची रिपॉझिटरी एम्प्लॉईच्या क्लासला हँडल करेल. फीस मॅनेजमेंटची रिपॉझिटरी फीस मॅनेजमेंटच्या क्लासला हँडल करेल. त्याच्या नावाप्रमाणे येते. ठीक आहे. याला फिनिश करणार मी. आता मला ह्या इंटरफेसला, का घेते, बोला. याच्यामध्ये इंटरफेस का घेते सर, म्हणजे करताना मेथड्स आपल्याला इम्प्लिमेंट करायचे असतात, डिफाईन करायचे असतात कुठेतरी, सिक्युरिटी कन्सर्न्स म्हणून. तसं आपण डाव क्लासमध्ये काय केलं, डिफाईन केलं आणि त्याला सिम्पली कॉल केलं, तर तेही चालतं. बट जनरली रिपॉझिटरी शब्द जो म्हणतात ना, ते काय असतात, तर एक प्री डिफाईन्ड क्लासेस असतात, की त्याला तुम्ही फक्त काय म्हणतात, डायरेक्टली एक्झिक्यूट करता, मॅनिप्युलेट नाही करत. आणि त्याच्यात जर तुम्हाला काही मेथड द्यायचे असतील, तर त्या मेथड तुम्हाला काय करावं लागतात, इम्प्लिमेंट कराव्या लागतात, डिफाईन कराव्या लागतात, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे सर. ओके. म्हणजे इन शॉर्ट, रिपॉझिटरी म्हणजे कोणीतरी बनवून ठेवलंय, त्याचा मी माझ्या गरजेप्रमाणे यूज करेल. मग तो यूज मी डायरेक्ट पण करू शकतो आणि चेंज करून पण करू शकतो. सो दॅट्स वाय त्याला इंटरफेसेस म्हणतो लोकांनी. ओके. आता ही रिपॉझिटरी आहे, तर त्यासाठी मी काय करेल, पुन्हा एक अॅनोटेशन दिलेला रिपॉझिटरीचा, सेव्ह ऍज युजल. ठीक आहे. आणि पुन्हा तो काय करतो, त्या क्लासला मी ऍड करतो स्प्रिंग फ्रेमवर्कचा जे स्टिरिओ टाईप रिपॉझिटरी. ठीक आहे. आणि या इंटरफेस काय करेल, पुन्हा एक इंटरफेस एक्सटेंड करेल. बघा, इंटरफेस क्लासच्या वेळेस काय होतो, इम्प्लिमेंट होतो. आणि दुसऱ्या इंटरफेस मध्ये जर ऍड करायचं असेल, एडिट करायचं असेल, तर एक्सटेंडच वापरावं लागतं. जावाची ही प्रॉपर्टी लक्षात घ्या. मी हवं तर टेम्पररी इथे लक्षात, एक टेम्पररी मी कमेंट मध्ये लिहितो. ठीक आहे. इथं लिहितो मी, क्लास एक्सटेंड्स क्लास. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लास
इम्प्लिमेंट्स इंटरफेस, त्याच्यानंतर इंटरफेस एक्सटेन्स इंटरफेस. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही. ठीक आहे, गरज नाही ती काढून टाकलं मी. काय एक्सटेंड करणार, हा कोणता क्लास एक्सटेंड करणार, तर हा एक्सटेंड करणार जावा पर्सिस्टंट एपीआयच्या रिपॉझिटरीला. आणि ती रिपॉझिटरी कुठून असणार आहे, तर ती रिपॉझिटरी असणार आहे माझ्या युजर्स सॉरी ती रिपॉझिटरी असणार आहे माझ्या युजरची. आणि त्याच्यात पॅरेंट काय माझा, तर इंटिजर टाईप आहे. म्हणजे त्याचा डाटा जो आहे तो इंटिजर. म्हणजे काय इंटिजर म्हणजे काय, बेसिकली हा काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारे रिटर्न करेल ना, मला काहीतरी नंबर्स रिटर्न करेल, म्हणून मी काय केलं त्याला इंटिजर वापरतो. ठीक आहे, बेसिकली मला हा आयडी पास करायचा आहे, तो आयडी पण मी तो पास करू शकतो. तिथं चुकतं का माझं, एक्स्ट्राचा ऍड झाला होता, सॉरी. इथपर्यंत आलो. आता याच्यात पण मला काही सांगण्याची गरज नाही सध्या, ते आपण नंतर डिफाईन करून घेऊया. ही तिसरी स्टेप झाली, जस्ट टू क्रिएट द रिपॉझिटरी फॉर द युजर्स. त्याला नाव दिलं मी युजर रिपॉझिटरी. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय आहे, माझा जो डेटाबेस ऑपरेशन मला परफॉर्म करायचंय, तो डेटाबेस ऑपरेशन मी परफॉर्म करतोय. सो एक क्लास बनवणार मी पुन्हा. ठीक आहे, एक सिंपल क्लास. ओके, याला आपण नाव देऊया डीबी, काय नाव देऊया, युजर मॅनेजमेंट डीबी ऑपरेशन. याच्यात आता सगळे ऑपरेशन येतील, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट, म्हणून मी एकच क्लास बनवतो. ठीक आहे, लक्षात घ्या मी काय केलं ते. मी काय करतोय, एक क्लास बनवतोय. काय क्लासला नाव दिलं मी युजर मॅनेजमेंट डेटाबेस ऑपरेशन, ज्याच्यामध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट काही पण ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी ते येऊ शकतात, काहीही येऊ शकतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, जस्ट त्याला मी क्रिएट केलं. आणि या क्लासला मला काय करायचंय, आयनोट करायचंय. कशाने आयनोट करायचंय, कॉम्पोनंट्सने. आता कॉम्पोनंट्सने काय केलं, सॉरी कॉम्पोनंट येतो, कॉम्पोनंटने काय केलं, कारण कॉम्पोनंट काय माझा, तर कॉम्पोनंट एक प्रकारचा डेटाबेस क्लास आहे, जो की काय झाला, जीपीएचा जो फ्रेमवर्क आहे, म्हणजे स्प्रिंग फ्रेमवर्क जो आहे, त्याच्यातनं हा काय करतो, डेटा मॅनिप्युलेट करण्यासाठी तुम्हाला फीचर्स प्रोव्हाइड करतो. पण हा एकटा नाही करत. ठीक आहे, हा काय करतो, आता सध्या आपण कमांड लाईन वापरतोय, म्हणून मी तुम्हाला कमांड लाईन दाखवतो. जेव्हा आपण UI मधनं करूया, युजर कडनं डाटा घेऊन, तेव्हा तुम्हाला ते पण दाखवेल. सो इम्प्लिमेंट्स केला मी पुन्हा, इम्प्लिमेंट्स कमांड लाईन रनर. ठीक आहे, हा काय करेल, युजरला डिमांड करेल कमांड लाईन वरती, की तुम्हाला युजरला इनपुट द्यायचंय या व्हॅल्यूज साठी. सो मी काय करतो, याला इम्पॉर्टंट ज्या कमांड्स आहेत त्या इम्पोर्ट करून घेतो आणि त्याला इम्प्लिमेंट करायला सांगतो, कोणत्या कोणत्या मेथड मला लागणार. तर एक मेथड मला लागणार आहे ती म्हणजे रन करण्यासाठी रन मेथड, कारण रनर आहे ना, प्रोग्राम रन करण्यासाठी रनर आहे, तर रनर लागेल मला. तो ऑटोमॅटिक एरर पण थ्रो करेल एक्सेप्शन. ठीक आहे, सो काय काय लागणार आहे आता इथे सगळ्यात पहिल्यांदा मला लागणार आहे माझी रिपॉझिटरी. सो इथे मी ऍड करणार त्याला माझ्या युजर रिपॉझिटरीला, आणि त्याचा एक ऑब्जेक्ट बनवणार यू रेपो. सॉरी. ठीक आहे, आता ही युजर रिपॉझिटरी नॉर्मल नाहीये, ही युजर रिपॉझिटरी डायरेक्टली मॅप व्हायला पाहिजे माझ्या डेटाबेस सोबत. त्याला लिहितात तिथे ऑटो वायर्ड, त्याला ऑटो वायर्ड लिहितात. आता ऑटो वायर्ड काय असतं, तर तुम्ही कर्सर नेला तर तुम्हाला पुन्हा दाखवेल तो. चल भाई आजा.
चुकतंय का माझं? नाही. ऑटो वायर्ड उचललाय डिसअलाउड फॉर दिस लोकेशन. वरी ठीक असतं का सर ते ऍटवाय? काय म्हटले? वरी असतं का म्हणजे @the rate componentच्या तिथे का तिथेच असतं? नाही इथेच असतंय. बट अच्छा नाही चुकलं. मी रनर मध्ये ऍड केलंय ते रनरच्या बाहेर आहे ना. सर इथे ते येते. आय थिंक असतं ना. तो क्लासचा भाग आहे, तो मेथडचा भाग नाही. सॉरी माझं चुकलं. हा क्लासचा भाग होता. ओके. माझ्याकडे ते लक्षात नाही गेलं माझ्या. बघा काय करतो हा ऑटो वायर्ड काय करतो? मेक्स अ कन्स्ट्रक्टर दॅट फील्ड सेटर मेथड config method to be auto wired by spring dependency injection facility. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, हा काय करतो डेटाबेसच्या डायरेक्टली फील्डला मॅच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इन शॉर्ट आपला जो ओल्डर मध्ये पोजो किंवा तुम्ही ज्याला काय म्हणतात त्याला तो बिन क्लासेस वगैरे म्हणता ना, सेशन बिन, डेटा बिन, क्लास बिन. ओके. ते बिन क्लासेस असे वापरताना तर तसा हा काय करतो बिन क्लासेसचाच युज करतो इनडिरेक्टली, म्हणजे त्याचा सारखाच करतो आणि डायरेक्टली काय करेल हा ऑटो वायर्ड ज्या ज्या व्हॅल्यूची गरज होती त्या त्या व्हॅल्यू काय करेल तिकडे मॅप करेल ऑटोमॅटिकली. मला सांगण्याची गरज पडणार नाही तशी. ठीक आहे. आता मला काय करायचंय, हा जेव्हा मी ई रेपोला डॉट ऑपरेट करून फंक्शन कॉल करायला सांगतो, आता कोणते कोणते फंक्शन मला मिळतात बघा. यायला तर पाहिजे होतं. अ, 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 यू रेपो यू. नाही तो इंटरफेस आहे ना, मग गरज पडणार नाही त्याची न्यूची. डायरेक्ट यायला पाहिजे होती ते. सर यू रेपो रेफरन्स. न्यू ई यू रेपो यू यू सर यू. फक्त न्यू. सर यू यू रेपो लाईन नंबर अच्छा 11. सॉरी यू रेपो. मी काय वापरत होतो ई. ई रेपो. तरीच सॉरी मी यू बोललो आणि ते टाईप करताना काहीतरी वेगळंच बोललो, असं काहीतरी झालं. बघा ऑटोमॅटिक बघा फंक्शनलिटी काय काय प्रोव्हाइड केली त्याने. काउंट काय करेल हा, रिटर्न्स द एंटिटी अवेलेबल, किती एंटिटीज अवेलेबल आहेत. काउंट एंटिटीचा पॅरामीटर पास केला तर काय रिटर्न करेल, नंबर ऑफ इन्स्टन्सेस, दॅट मीन्स नंबर ऑफ रेकॉर्ड्स आपल्यासाठी. डिलीट युजर, डिलीट्स द एंटिटी, रेकॉर्ड डिलीट करेल, डिलीट ऑल सगळ्या डिलीट करेल. मला सेव्ह करायचंय तर बघा मला सेव्ह करण्यासाठी पण फंक्शनलिटी दिली आहे. सिम्प्लिफाईड आहे, फार फार सिम्प्लिफाईड. ठीक आहे. काय इम्पोर्ट करायचंय, कसं इम्पोर्ट करायचंय तुम्हाला ते सगळं सांगतो तो स्वतः. आपल्याला काय करायचंय, सेव्ह ऑल म्हणायचं. मी मल्टिपल रेकॉर्ड्स ऍड करण्याचा प्रयत्न करेल म्हणून सेव्ह ऑल म्हणतोय मी. ठीक आहे. काय पाहिजे करायचंय मला याला पास करायचं आहे ऍरे लिस्ट ऍरेज डॉट ऍज लिस्ट. एकूण एकच आहे, ऍज लिस्ट म्हणलं तरी चालतंय. ठीक आहे. आणि इथे मला ते 1 बाय 1 पास करायचे त्याला आपण. ठीक आहे. नल. आता नल पास करताना मी काय करेल, आता सिम्पली न्यू म्हणेल. माझा क्लास कोणता होता तर युजर होता. सो मी इथं टाईप करतो युजर ब्रॅकेट, त्याच्यात आता कन्स्ट्रक्टर पास करायचा आपल्याला. ठीक आहे. सो पहिला काय होता आयडी होता, तर टेम्पररी आयडी आपण पास करत नाहीत जनरली, पण ठीक आहे सध्या आपण तो पास करून बघूया काय होतंय. याला मी 1 म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रिंग टाईप पास करतोय. इकडे काय येतोय हा, arrays is not compatible for the arguments user. हा दिसतंय युजर इन सॉरी इंटेजर स्ट्रिंग आणि स्ट्रिंग. सो मी इथे देतो सध्या माझं नाव आणि त्याच्यानंतर वापरतोय मोबाईल नंबर. ठीक आहे. सिमिलरली दुसऱ्या युजरचा पण ऍड करतो, तिसरा ऍड करतो, चौथा ऍड करतो. काहीतरी एक रॅन्डम नंबर घेतोय पुन्हा. आता हे नंबर मी मुद्दाम सिरियली घेतोय, आपण बघूयात हे ऍड होतात का. नाही झाले तर आपल्याला फक्त काय करायचे 2 पास करायचे. ओके.
ठीक आहे. आम्ही अमोल त्याच्यानंतर अमितच्या नंतर नितीनच्या नंतर शेवटची गरज नाही त्यामुळे तो काढून टाकला. ठीक आहे. आता जेव्हा माझा हा डाटा संपेल इन्सर्ट होणं, तर मी काय करेल, फक्त एक युजरला मेसेज देईल सिस आउट मध्ये की डेटा इन्सर्टेड सक्सेसफुल. एरवी आपण काय करायचो, इन्सर्ट इंटू वगैरे सगळ्या कमांड लिहायचो. आता ती लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यात काहीच करायची गरज नाही आपल्याला. आपला जो आता मेन क्लास होता ना, युजर मॅनेजमेंट ऍप्लिकेशन डॉट जावा वाला, या क्लासला ओपन करा. त्याच्यात चेक करा की काय काय तुम्हाला दिलेलं त्यांनी. ठीक आहे. यात काय काय दिलंय, यात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांनी दिले स्प्रिंग बुटचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे स्टार्टअप पॉइंट माझा हा असणार आहे प्रोजेक्टचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे मेन मेथड आहे. त्या मेन मेथड मध्ये मी काय करतोय, माझ्या क्लासलाच रन करण्यासाठी सांगतोय आणि विथ आर्ग्युमेंट रन करण्यासाठी. जसं रन म्हटलं ना मी, रनेबल साठी, तो त्याला मी रन केला. आता आपलं ऍप्लिकेशन रन करायचंय. रन करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या डेटाबेस मध्ये व्हॅल्यू दिसल्या पाहिजे. तर पहिल्यांदा मी काय करतो, त्याला क्लीन करून बघण्याचा प्रयत्न करतो. सोर्स किंवा प्रोजेक्ट मध्ये क्लीन झाल्याच्या नंतर याला रन करूया. रन ऍज स्प्रिंग बुट ऍप. अलाउ जीडीके साठी अलाउ. जर विचारलं तर अलाउ करतोय बरं का. तुम्हाला दिसत नसेल स्क्रीन तर काय प्लीज म्हणून सांगतोय. दिसतंय बघा, स्क्रीन दिसतोय माझा सगळ्यांना. येस सर. येस सर. आता बघा, माझी क्वेरी बघा, जसं तुम्ही म्हणत होतात ना, ती क्वेरी त्याने तयार केली बघा. माझ्याकडे युजर्स नावाचा टेबल होता, तर त्याने तो युजर पण तयार करून घेतला. क्रिएट टेबल युजर इंट आयडी इंटेजर नॉट नल मोबाईल व्हॅरकॅर नेम व्हॅरकॅर आणि नंतर प्रायमरी की जो प्रकार होता आयडीला तो त्याने सेट केला. सगळं जसं आपण बघत होतो डायलेक्ट वगैरे ते सगळं ऍड केलं. त्याच्यानंतर त्यानं सिलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, काही दिसतंय का, तर नाही दिसत आहे. त्यामुळे त्यानं ब्लँक वगैरे टाकलं. पण इन्सर्ट करताना त्यानं सरळ सरळ टाकला होता. क्वेश्चन मार्क पास केले आणि आपल्या व्हॅल्यू टाकल्या, जे व्हॅल्यू टाकायचं होतं. आणि मेसेज काय मिळाला मला, डेटा इन्सर्टेड सक्सेसफुली. मग इन केस जर समजा माझ्याकडे ऑलरेडी जर त्याच नावाचं एंटिटी क्रिएटेड असतं, आता तसं जावाची रिक्वायरमेंट तशी होती म्हणून त्याने काय केलं, युजर नावाचा नॉर्मल एंटिटी बनवला, नॉर्मल बनवलं. पण माझ्याकडे जर नसतात तरचा प्रश्न मी म्हणतोय. ठीक आहे. बेसिकली तुम्ही कुठेही चेक करा, आपण कुठल्याही ठिकाणी इन्सर्ट ऑपरेशन म्हटलेलं नाही, डायरेक्टली काय केलं, सेव्ह म्हणतो. तर ह्या रिपॉझिटरी मध्ये सगळ्या फंक्शनॅलिटी लिहिलेल्या आहेत. कुठे लिहिल्यात आपण, कुठंच नाही. त्या कोण लिहितंय, ह्या एक्सटेंड क्लासेस मध्ये लिहितात, ह्या इंटरफेसेस मध्ये लिहिलेल्या आहेत. याला तुम्ही एक्सटेंड करून बघा, म्हणजे ओपन करून बघा. झाला क्लास काय त्याला ओपन, तर फारच चांगलं आहे. हे बघा, फ्लश, सेव्ह अँड फ्लश, सेव्ह ऑल अँड फ्लश, सेव्ह डिलीट ऑल इन बॅच, डिलीट ऑल इन बॅच, ऑल बाय आयडी इन बॅच, डिप्रिकेटेड कोणत्या मेथडचं सगळं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी. फाइंड ऑल म्हणजे तुम्हाला काहीही लिहिण्याची गरज नाहीये वेगळं. त्याने सगळा कोड स्वतः केलाय. बरं, एवढं झालं. आता डेटाबेस मध्ये मला मेसेज मिळाला की डेटा इन्सर्ट झाला, बट खऱ्या अर्थाने डेटाबेस मध्ये व्हॅल्यू गेलेत की नाही हे पण बघून घ्यावं लागेल ना आपल्याला. मग त्यासाठी मी जातो फंक्शन मध्ये, माझ्या डेटाबेस मध्ये. मी परत एकदा पहिल्यांदाच युजर्स मध्ये सर्च करून बघतो मला डाटा दिसतोय का, कारण माझ्याकडे टेबल तयार झाले असतील. सॉरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स नाही, मी आता तोच फक्त युजर वापरला. 4 रेकॉर्ड आले. मी त्याला आयडेंटिटी, प्रायमरी की, ऑटो इन्क्रीमेंट वगैरे जर म्हटलं असतं तर तेही त्याने केलं असतं. बघा, मी याला स्टॉप करतोय. जस्ट मी ट्राय करतो बरं का, परत एकदा मॉडेल क्लासला आलो.
त्या मॉडेलमध्ये मी इथे आयडीच्याच खाली पुन्हा @, ऑटो कॉन्फिगर्ड, ऑटो इन्क्रिमेंटेड वगैरे प्रकार आहे का मला चेक करू द्या. ऑटो जनरेट नाही. काय वापरता येऊ शकतं? डेप्रिकेटेड आहे आयडी. ठीक आहे. सर येते का बघा. सॉरी मला आवाज नाही आला. जनरेटेड व्हॅल्यू. जनरेटेड व्हॅल्यू. येस, मला शब्दच आठवत नव्हता. जनरेटेड व्हॅल्यू. माझा आवाज येतो ना? बॅकग्राऊंडला काही नॉईस नाही आहे तुम्हाला? काही येतोय? कोणत्या सर आवाज तुमचा? नाही, माझ्या बॅकग्राऊंडला काही आवाज येत नाही ना, कारण मी आता डीजे वगैरे सुनलो. येतोय सर थोडा थोडा. थोडा बरं, बघूया जोपर्यंत जमतं तोपर्यंत बघू. Oh God. वाढला. ठीक आहे, मी काय करतो, हे दोन्ही टेबल आहे ना पहिल्यांदा ड्रॉप करतो. ड्रॉप. अननोन म्हटलं मेसेज दिले मला. आता ऑटो इन्क्रिमेंटेड आहे, तर मला एरर यायला पाहिजे. बघूया काय होतं. राईट क्लिक, रन ॲज बूटस्ट्रॅप. खूप एरर नाही येणार, पण आला तर मग बघू काय होतं ते. ठीक आहे, नाही आला. आयडी वगैरे जरा पास करून घेतलं स्वतःच. बट आपण जर समजा आयडी नसता दिला तर काय झालं, आता आपण ते पण एकदा बघून घेऊ. चेक करू डाटा आलाय. आलाय डाटा, ठीक आहे. परत मी ड्रॉप करतो. हा, इथे आयडी मला देण्याची गरज नाही वाटत, काढून टाकला. इथे पण मी पास नाही करत. आता ह्या दोन ठिकाणी पास नाही केला म्हटल्यावर गेटर सेटरची गरज लागेल का? ठीक आहे, राहू देऊ त्याला. गेटर सेटर मध्ये फक्त मी जो कन्स्ट्रक्टर क्लास होता ना, कन्स्ट्रक्टर होता ना माझा पॅरामीटराइज, तिथनं काढेल. ऑब्व्हियसली डीबी ऑपरेशन्स मध्ये एरर जातील मला, तर डीबी ऑपरेशन मधनं पण मी ते काय करतो, काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. निघालं. आता परत एकदा चेक करा, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू नाही किंवा तो टेबलच क्रिएटेड नाही. मी परत एकदा काय केलं, प्रोजेक्टला क्लीन केलं आणि परत एकदा प्रोजेक्ट रन करतो स्प्रिंग बूट ऍप मध्ये. तरी झालं. बघ आपण आता केलंच नाही खऱ्या अर्थात, तुम्ही विचार करा. ऍड झालं आणि इकडे चेक करा, इथे ऑटो इन्क्रिमेंटेड आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू पण येईल आणि रॅन्डम आहे. त्याला जेवढे वेळेस आपण रन केले ना बॅकग्राऊंडला, त्याच्यानुसार असणार आहे. आता मी प्रोजेक्ट पुन्हा रन करतो, त्याला स्टॉप करतो. इंटेलिजंटली दीपक, रुपेश, ठीक आहे. आणि पुन्हा प्रोजेक्ट रन करतो. आता क्रिएट होणार नाही कारण ऑलरेडी आहे. ठीक आहे, फक्त डाटा काय व्हायला पाहिजे, इन्सर्ट व्हायला पाहिजे. चेक करा, कुठेही क्रिएट करत बसला नाही तेव्हा, डायरेक्टली काय केलं, इन्सर्ट. अपडेट असेल तर अपडेट आणि क्रिएट असेल तर डायरेक्ट चेक करूयात. आता डाटा आलाय का? ऑटो जनरेटेड म्हणजे त्याला काय केलं, सगळं रॅन्डमली नंबर घेत चालला सगळं. ठीक आहे, त्याला प्रायमरी की ऑटो इन्क्रिमेंटेडची कॉन्सेप्ट वेगळी आहे, पण बघू आपण ते पण.
मला सध्या फक्त कळवा. एक मिनिट, मी दोन्ही साईडचे हेडफोन लावून घेतो. हा. मला फक्त सांगा की यामध्ये तुम्हाला कोणाला काही सध्या क्वेरीज क्वेश्चन्स आहेत. मी लगेच एक तिन्ही व्हिडिओ अपलोड करून टाकेल आज. मला ते वेळच नाही मिळाला live साठी. हॅलो. हा बोला. सर, जसं तुम्ही स्टार्टिंग केली तर त्यामध्ये डेटाबेसमध्ये टेबल आपण तिकडे तिथेच आपण मॅन्युअली क्रिएट केलं ना डीबी मध्ये. हो. आणि मग त्याच्यानंतर युझिंग जावा आणि बॅकएंड कनेक्टिव्हिटी थ्रू आपण इकडच्या कोडिंग थ्रू आपण तिथे डेटा इन्सर्ट केला ना. येस, इन्सर्ट. बट कधी कधी म्हणजे काय होतं, त्याच्याकडे म्हणजे त्याला असं म्हणता येईल का की टेबल ऑलरेडी एक डेटाबेस, जो डेटा अनालिस्ट वॉट एव्हर आपण एक नाव देऊ शकतो असं जनरली, तर डेटाबेस मॅनेजमेंटवाला जो काही पर्सन असेल त्यांनी टेबल क्रिएट केला त्याच्यामध्ये, आणि आपण ऍज अ जावा डेव्हलपर इकडनं कनेक्टिव्हिटी केली, इकडनं डेटा इन्सर्ट केला. हे येस. असं दोन रोल प्ले होऊन दोन लोकांनी वेगळे वेगळे असे दोन काम केले असं म्हणता येईल का याला? हो, बरोबर आहे ना, म्हणता येईल. कारण बेसिकली डीबीएचं काम फक्त डेटाबेस क्रिएट करणं, मॅनेज करणं, अनालाइज करणं तेवढंच राहतं. जसं आपण म्हणतो की चला मला बॅकअप द्यायचं, मला डेटाबेस हँडल करताना किंवा डेटा इन्सर्ट अपडेट करताना सिलेक्ट डेटा इश्यू जातात. तर ते इश्यू मला पण रिकवर करून दे त्याच्यात येईल ना, कारण माझ्या कोडिंग मध्ये एरर नाही, एरर डेटाबेस नव्हतं. पण डेटाबेस जर माझा प्रॉपर क्लिअर, तर मला माझ्या साईडला ती चेंजेस फक्त चेंज करायचे. मग मी माझा कोड केलाय. ओके. आता ऍक्च्युली आता सध्या कसं आहे, आपण डेव्हलपरचं पण काम करतोय आणि डेटाबेसचं पण, डीबीएचं पण काम हा, करतोय. हा, हा. म्हणजे त्याच्यामध्ये जे आयडी, नेम आणि मोबाईल नंबर जे आहे फील्ड्स, त्या फील्ड्स ऑलरेडी तिथे मेन्शन्ड होत्या ना, बरं, हा असतात. आणि आपण इकडे जस्ट इन्सर्ट केल्या व्हॅल्यूज. येस, येस. मोस्टली काय असतं, इथे तुम्हाला आयडी वगैरे सांगण्याची गरजच पडत नाही. तुम्ही फक्त ह्या दोन फील्ड सुद्धा सांगायचं. ओके. कारण आयडी तसाही बॅकग्राऊंडला काय माझा ऑटो जनरेटेड आहे, त्यामुळे त्याचा प्रश्नच नाही. ऑटो इन्क्रीमेंट म्हटल्यामुळे तो माझा वाद संपतो. ठीक आहे. बट कसं कधी कधी काय होतं, ते सगळी नवीन कंपनी असेल, त्यांच्याकडे डीबी हायर करायला वेळ नसतो, प्रोबॅबिली त्यांच्याकडे तेवढा फंड पण नसतो. ओके. मग काय होतं की सर, बॅकग्राऊंड नॉईस येतोय तर कळत नाही. लास्ट 2 सेंटेन्स नाही सांगितलं. हा, म्हणजे मी बोलत होतो की एखाद्या नव्या कंपनी जर तुम्ही गेला तर कदाचित तुम्हाला डीबीए नसणार ना तिथे वर्किंगसाठी. हा. मग बऱ्याचदा तुम्हाला ते अनालाइज करावं लागतं युजरच्या रिक्वायरमेंट नुसार. सायमल्टेनियसली समजा युजरला जर समजा अजाईल प्रॉपर्टी मध्ये प्रोजेक्ट पाहिजे, अजाईल म्हणजे रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. सर, बॅकग्राऊंड नॉईस. काय करा बरं डीजेचा. एकच मिनिट, हा एकच मिनिट. ओके सर. आवाज येतो, काहीच कळत नाही. बघतोय आता. नाही ना, येतोय का माझा आवाज आता? हा सर, येतोय. बरं, ठीक आहे, बंद केलं. बघू आता काय होतंय. तर मी सांगत होतो, जर समजा क्लायंटची रिक्वायरमेंट असते ना कधी कधी, की आम्हाला ऍप्लिकेशन पुढच्या आठवड्याभरात 10 दिवसात पाहिजे, आपण काय करतो तिथे अजाईल डेव्हलपमेंट वापरतो, फ्रेमवर्क वापरतो. अजाईल फ्रेमवर्क मध्ये कोणतं आपले सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे पण काही मॉडेल्स वापरतो. वॉटरफॉल मॉडेल आहे, अजून कोणतं स्पायरल मॉडेल आहे, त्याच्यानंतर अजाईल फ्रेमवर्क आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्क्रीमेंट बेसिसवरती रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करा. काही वेळेस काय होतं की तुमच्याकडे जर डेटाबेस कम्युनिकेशन साठी अवेलेबल नसेल किंवा डीबीए त्यावेळेस अवेलेबल नसेल, तर तुम्ही डेटाबेस फर्स्ट अप्रोच वापरण्याच्या ऐवजी कोड फर्स्ट अप्रोच वापरा. म्हणजे सायमल्टेनियसली डेटाबेस पण क्रिएट होईल, टेबल पण क्रिएट होतील आणि तुमच्या कोडिंगचं पण काम होईल. कळलं ना मी काय सांगतो? काय वापरायचं सर म्हटलं तुम्ही? त्याला अजाईल मॉडेल म्हणतात, अजाईल रॅपिड ऍप्लिकेशन हा. डेव्हलपमेंट.
तर त्याच्यात काय होतं बरेचदा आपण कोड फर्स्ट 2 गोष्टी असतात. मी सांगतो तुम्हाला एक मिनिट. कोड फर्स्ट ठीक आहे. इथं कसं होतं कोड फर्स्ट मध्ये आणि डेटाबेस फर्स्ट म्हणजे काय होईल पहिल्यांदा डेटाबेस क्रिएट करून घ्यावा लागेल. या दोन आहेत या दोन प्रॉपर्टी असतात. लक्ष देते का तर आपण काय केलं होतं सुरुवात कशाने केली होती डीबी फर्स्ट अप्रोच सुरुवात केली होती. पण माझ्याकडे काय चुकलं माझ्याकडे चुकलं युजर्सचा डेटाबेसचा मॉडेल केला म्हणजे माझ्या एंटिटीचं युजर्स वापरलं होतं मी बनवताना डेटाबेस मध्ये आणि मी काय सांगत होतो त्याला यूज त्याने काय केलं युजर बनवला म्हणजे त्याने काय केलं डेटाबेस फर्स्ट केला सॉरी कोड फर्स्ट केला म्हणजे कोडवर अनालाइज केलं की तुला काय गरज आहे ते त्याने क्रिएट केलं आणि ऑटोमॅटिकली कोड माझा एक्झिक्यूट हे अनालाइज होतं आता. ओके सर. आणि डेटाबेस फर्स्ट मध्ये काय होतं की आपण पाहिजे असतो सगळे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल्स टेबल्स काय लागत असेल डेटाबेस सांगितलं ते पहिल्यांदा बनवून घेतो आणि त्यानंतर आपला कोड लिहायला सुरुवात अशा त्या दोन गोष्टी असतात. दोन्ही पद्धतीने करू शकतो का सर आपण? हो दोन्ही पद्धतीने करतात. पण कंडिशन काय आहे की तुमचं म्हणजे जावाच्या परस्पेक्शन सांगतो मी तुमच्या एंटिटीचं नाव सेम पाहिजे. जसं आता इथे युजर आहे तर डेटाबेस मध्ये पण टेबल काय पाहिजे युजरच पाहिजे. हेच चालणार नाही कारण मला एरर थ्रो म्हणजे माझ्यासाठी नवीन ऑब्जेक्ट म्हणून मोकळा जनरली असं नाही होत. बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये काय होतं तो क्रिएट करतो त्याच्या प्लुरलने. माझ्याकडे एखादा जुना प्रोजेक्ट असेल एक मिनिट थांबा. बघा आता मी काय करतो म्हणून ते PHP कोड आहे आता Laravel फ्रेमवर्क मध्ये तिथे एक मॉडेल नावाचा क्लास आहे बघा विशेष मॉडेल यूज आता बघायला जर गेला तर तुम्ही तुमच्याकडे क्लासचं नाव काय बघा युजरच त्याच्या प्रॉपर्टी पण बघा प्रायव्हेट प्रोटेक्ट मेन पासवर्ड ठीक आहे. पण जेव्हा मी युजरला डेटाबेस बनवायला सांगेल ओके तर त्याचं काय करणार मी एक डेटाबेस मध्ये एंट्री करणार त्याची मायग्रेशन्स मध्ये याच्यात बघा त्याचं नाव काय दिसतं काय नाव दिसतंय ईमेल नेम आणि पासवर्ड हे बघा युजर्स डेटाबेस मध्ये युजर्स राहणार आणि त्याचा क्लास मात्र काय राहणार युजर. जनरली ही अशी प्रॉपर्टी असते हे .NET मध्ये पण असं असतं मुद्दा म्हणून म्हणजे सध्या मी रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय सध्या मुद्दा म्हणून तुम्हाला नंतर पण लक्षात राहायला पाहिजे. फक्त सध्या जावा मध्ये हायबरनेट स्प्रिंग बूट काय करतात जे क्लासचं नाव आहे त्याच क्लासचं ऍज इट इज तो टेबल बनवतो म्हणजे एंटिटी बनवतो आपल्याचा एवढाच फरक आहे. ठीक आहे. Am I clear with this? Yes, sir. सर येस सर.
चालेल. मग आजचे दिवस थांबूयात आपण, कारण मला पुन्हा मोठं मोठं बोलावं लागणार, तर आवाज येईल माझा पण जास्त. त्यापेक्षा आता वर राहिलंय आपलं एपीआय राहिलाय अजून, माझ्या लक्षात आहे, सॉरी त्याबद्दल. एपीआय आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊया आणि सिमल्टेनियसली फ्रंट एंड मधलं म्हणजे UI मधलं डाटा कसा पाठवायचा. आता ते कसं आपण डायरेक्ट पाठवणार, स्टॅटिक डाटा पाठवणार. मला स्टॅटिक नाही पाठवायचा, मला युजर एंडने डाटा पाठवायचा. फ्रंट एंड तो डाटा समोर जाईल, समोरून येईल युजर कडनं, आणि त्याच डाटाने मला लॉग इन करायचंय आणि पुन्हा मग सेम एडिट अपडेट डिलीटच्या ऑपरेशन करतो. ठीक आहे. एक छोटंसं ऍप्लिकेशन पण घेऊ आपण फीस मॅनेजमेंटचं, आणि त्याच्यासाठी पण आपण काही तोडगा काढू, कसं अपडेट व्हायचं, बॅकग्राऊंड कसं टाकायचं, कनेक्ट कसं करायचं, ते सगळं तुम्हाला मी सांगतो. ओके. येस सर. Yes, sir. मला एक म्हणजे मला अटेंडन्स घेतात.